परमेश्वर की पवित्र नाम को तारीफ हो, प्रभु को स्तुति हो। आप सबों को दिल्ली सेंटर की सेवक और विश्वासियों की तरफ से नमस्कार लाया हूँ। नमस्कार घेऊन आले। वहाँ की सेवक और विश्वासी लोग आपका सम्मेलन के लिए निरंतर प्रार्थना करते रहते हैं। तिथले सेवक आणि विश्वासणारे निरंतर तुमच्या संमेलनाकरिता प्रार्थना करीत आहेत। परमेश्वर अब तक हमारे साथ रहा, परमेश्वर आतापर्यंत आपल्या बरोबर राहिला, हमारे सम्मेलन को भी आशीष करते रहते हैं। आपल्या संमेलनाला आतापर्यंत त्याने आशीर्वादित केले आहे। 1985 में मैं यहाँ हेडक्वार्टर से ट्रांसफर होकर आया था। 1985 मध्ये हेडक्वार्टर वरून इथून मी बदली होऊन इथं आलो होतो। तभी हमारा सेवा एक किराए का घर में रहता था। त्यावेळी आपली जी सेवा आहे ते एका भाड्याच्या घरामध्ये होती। उसके बाद में गड़बी चौक में आया। त्यानंतर आपण कडवी चौक या ठिकाणी आलो। अभी यहाँ भी हम आ गए हैं। आता इथं देखील आपण आलो आहोत। परमेश्वर महान सामर्थ्य काम करने वाला परमेश्वर इस सेवा में भी सामर्थ्य का काम करके दिखाया है। परमेश्वर महान सामर्थ्य कार्य करणारा देव या सेवेमध्ये देखील त्याने महान कार्य केले आहे। 2003 में यहाँ से दिल्ली के लिए ट्रांसफर होकर मैं गया था। 2003 मध्ये मी जे आहे इथून दिल्ली करिता गेलो, बदलून गेलो। मैं सेवा करता हूँ। आता या ठिकाणी मी सेवा करीत आहे। आप लोगों का प्रार्थना के लिए मैं परमेश्वर को तारीफ करता हूँ। तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेकरिता मी प्रभूचे धन्यवाद करतो। जहाँ कुछ नहीं है वहाँ से सब कुछ उत्पन्न करने वाला परमेश्वर हमारे का जीवन में और इस सेवा में भी काम किया है। ज्या ठिकाणी काहीच नाही तिथून सर्व काही उत्पन्न करणाऱ्या देवानी या सेवेकरिता देखील कार्य केले आहे। वचन को जो विश्वास करते हैं वचन के अनुसार परमेश्वर उनमें काम करते हैं। जे वचनावर विश्वास करीतात वचनानुसार परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो। साधारण मनुष्य को वो कीचड़ से मिट्टी से उठाकर प्रभुओं के पास साथ बिताते हैं। साधारण मनुष्याला तो चिखलातून उचलून उच्च ठिकाणी बसवतो। वैसा हम बाइबल में भी आज हमारे सामने भी कई गवाहियों को हम देख सकते हैं। त्याचप्रमाणे आपण शास्त्रामध्ये देखील आणि आपल्या पुढे पुष्कळ जे साक्ष आहे त्याच्यामध्ये देखील पाहू शकतो। हम जो परमेश्वर से महान काम को अनुभव किया इसी को हम दूसरों को भी बताना जरूरी है। परमेश्वराकडून जे महत्कृत्य आपण अनुभवात घेतलेले आहे इतरांना देखील आपण सांगायला पाहिजे। तो हम सब परमेश्वर की चाह के अनुसार सेवा कर जीवन बिताकर मसीह के आगमन के लिए तैयार होने के लिए ही ये सेवा किया जाता है। प्रभूच्या इच्छेनुसार प्रभूच्या आगमनाकरिता तयार होण्याकरिता ही सेवा करण्याकरिता आपण तयार करीत आहोत। ये परमेश्वर की कलीसिया, ये परमेश्वर की वचन, ये परमेश्वर का मार्ग है। हे प्रभूची मंडळी, प्रभूचे वचन व प्रभूचे मार्ग आहे। इसी को शक करने बिना, इसी को विश्वास कर स्वीकार कर इसी में अपने आप को समर्पण कर इसी में चलना चाहिए, जीना चाहिए। याच्यावर संदेह न करिता याच्यावर विश्वास करून समर्पण करून याच्यानुसार आपण जगलं पाहिजे। हमारे यीशु बहुत जल्दी आने वाला है। आपला येशू लवकर येणार आहे। कैसा भी उनका आगमन में उठा लिए जाने के लिए हम प्रभु में बने रहना चाहिए। त्याच्या आगमनामध्ये कसंही करून उचलून घेण्याकरिता आपण तयार व्हायला पाहिजे। आइए हमारे ध्यान के लिए हम इब्रानियों का पत्री 3 अध्याय 14 वचन को पढ़ेंगे। आपल्या मननाकरिता इब्री लोकासपत्र 3 अध्याय त्याच्या 4 वचनाकडे आपण वळूया। इब्रानियों का पत्री 3 अध्याय 14 वचन। इब्री लोकासपत्र 3 अध्याय त्याच्या 14 वचन। क्योंकि हम मसीह के भागी हुए हैं यदि हम अपने प्रथम भरोसे पर अंत तक दृढ़ता से स्थिर रहे। प्रभु को स्तुति हो। प्रभुची स्तुती असो। यहाँ हम आरंभ में जो आशा रखे थे उसी को अंत तक दावे रखने के लिए ये वचन कहती है। या वचनामध्ये असे लिहिले आहे, आरंभीचा भरोसा आपण शेवटपर्यंत दृढ धरला पाहिजे। कल यहाँ आने के बाद परमेश्वर इस वचन मुझे दिया था। काल इथे आल्यानंतर परमेश्वराने हे वचन मला दिले होते। हाँ, हमने एक अच्छा दिन में इस सम्मेलन में आए हैं। आपण एक चांगल्या दिवशी या संमेलनात आलो आहोत। परमेश्वर का वचन नहीं मिलने का समय बहुत निकट आती है। परमेश्वराचे वचन मिळणार नाही अशी वेळ लवकर येत आहे। इस किताब में 13 अध्याय को हम देख सकते हैं। या पुस्तकामध्ये आपण 13 अध्याय पाहू शकतो। 303 वचन को भी हम देख सकते हैं। 303 वचने यामध्ये आहेत। ये सब परमेश्वर के आत्मा से भरकर परमेश्वर का संत लोगों के लिए लिखे रखा है। हे सर्व प्रभूच्या आत्म्याने भरून प्रभूच्या संत लोकांकरिता लिहून ठेवले आहे। हम जानते हैं बाइबल एक है। आपण पाहतो की शास्त्र एकच आहे। नियम 2 है। नियम 2 आहेत। अध्याय 12 कम 11 कम 1200 आणि त्याच्यामध्ये अध्याय 11 1200 असे आहेत। हाँ, 12 कम 11 कम 1200 1198 त्याच्यामध्ये अध्याय आहे। हाँ, 31,000
3104 वचन इसमें लिखा गया है। 31,104 वचने त्याच्यामध्ये आहेत। ये सब आकाश और पृथ्वी टल जाएगा तो भी प्रभु का वचन कभी नहीं टलेगी। हे सर्व आकाश आणि पृथ्वी ढळून जातील पण परमेश्वराचे वचन कधी ढळणार इसी नाही। को जो लोग प्राप्त करते हैं वो भी कभी नहीं ढलते हैं। याला जे लोक प्राप्त करतात ते देखील कधीही ढळणार नाही। इसलिए हम में बहुत लोग आज तक इस सेवा में, इस सच्चाई में बने रहते हैं। म्हणून आतापर्यंत आपणातून कितीतरी लोक या सेवेमध्ये आणि सत्यामध्ये टिकून राहुला आहोत। करीबन 25 साल की पहला का लोगों को यहाँ देखे मेरा मन खुश हो गई थी। आणि कमीत कमी 25 वर्ष अगोदर असलेल्या लोकांना इथे पाहून मला आता खूप आनंद होत आहे। इस स्थान को, इस सेवा को देखे भी मेरा मन खुश हो गई। हे स्थान आणि हे ठिकाण पाहून, हे सेवा पाहून मला माझं मन आनंदाने भरून गेलं। कुछ लोग खत्म हो गए, कुछ लोग आज भी खड़े हैं। काही लोक समाप्त झाले, काही लोक आतापर्यंत जिवंत आहेत। हम में बहुत से लोग जन्म होने की पहला ही इस सेवा किए हुए लोग भी हमारे बीच में हैं। पण जन्माच्या अगोदर ही सेवा केलेले लोक देखील पुष्कळ आहेत। तो उन लोग कितनी साल प्रभु के लिए कष्ट उठाकर इस मार्ग में जयवंत हुआ। कितीतरी वर्षे प्रभु करिता कष्ट सोसून ते या मार्गामध्ये स्थिर राहिले। हम आदि में, शुरुआत में जो आशा रखा उसी को हम मृत्यू तक थामे रखना चाहिए। सुरुवातीत जे भरोसा आपण ठेवला आहे त्याच्यामध्ये शेवटपर्यंत आपण टिकून राहायला पाहिजे। ये आशा परमेश्वर विश्वास से आती करके हम जानते हैं। हे भरोसा आहे परमेश्वरावर विश्वास ठेवल्याने येतो असे आपण जाणतो। इब्रानी का पत्री 11:1 में हम ऐसा पढ़ते हैं। इब्री लोकासपत्र 11 पहिल्या वचनामध्ये आपण असे वाचतो, विश्वास आशा की हुई वस्तु का स्थिरता और अनेक वस्तु का निर्माण है। विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे। हम परमेश्वर के बारे में सुने थे, पढ़े थे, तभी एक आशा हम में उत्पन्न हुआ। आपण परमेश्वराबद्दल ऐकलं होतं, परमेश्वराबद्दल जेव्हा वाचलं होतं तेव्हा आपल्या मनामध्ये एक आशा उत्पन्न झाली और उसी में से विश्वास आई थी, आणि त्यामधूनच विश्वास आला, उसी में से क्रिया आई थी। आणि त्यामधून क्रिया उत्पन्न झाल्या। हम सब विश्वास करके बपतिस्मा लिए हुए लोग हैं। आपण सर्व विश्वास धरून बपतिस्मा घेऊन घेतलेले लोक उसी से आहोत हमें अभिषेक भी मिला, आणि त्यामुळे आपल्याला अभिषेक देखील मिळाला, उसी में हमें चंगाई भी मिला, आणि त्यातून आपल्याला आरोग्य देखील मिळालं। हम में बहुत लोग विश्वास से चंगाई पाने वाले लोग हैं। आपल्यामधून पुष्कळ लोक विश्वासाने आरोग्य मिळवणारे लोक आहोत। विश्वास में आने के बाद यीशु से ही चंगाई पाना चाहिए। विश्वासामध्ये आल्यानंतर येशूकडूनच आपण आरोग्य मिळवलं पाहिजे। जो भी प्यार, सामर्थ, विश्वास परमेश्वर आपको शुरुआत में दिया उसी को अंत तक संभालना चाहिए। जे प्रेम आणि जे सामर्थ्य, जे विश्वास प्रभूने सुरुवातीला तुम्हाला दिले आहे ते शेवटपर्यंत तुम्हामध्ये असायला पाहिजे। नहीं तो परमेश्वर की इच्छा के अनुसार हम एक सिद्ध संत होकर बदल नहीं सकता। नाही तर प्रभूच्या इच्छेप्रमाणे एक पूर्ण संत होऊन आपण बदलू शकत नाही। शुरुआती प्यार को, आशा को हम संभालना चाहिए। जे आरंभीचं प्रेम आहे ते शेवटपर्यंत आपण धरून जब राहायला विवाह पाहिजे। करते हैं शुरुआती प्यार को संभालना चाहिए। ते प्रथम प्रीती आपण शेवटपर्यंत सांभाळली पाहिजे। बहुत से परिवार में उस प्यार दिखाई नहीं देती। पुष्कळ कुटुंबामध्ये ती प्रीती दिसत नाही। जो वाचा शुरुआत में परमेश्वर का सम्मुख में करते हैं मृत्यू तक उसको पालन करना चाहिए। सुरुवातीला प्रभूच्या सम्मुख जे करार करतात शेवटपर्यंत पाळलं पाहिजे। अन्य देश में, अन्य जाति में इसको पालन किया नहीं जाता है, अन्य देश आणि अन्य जातीमध्ये याचं पालन केलं जात नाही, लेकिन हमारा देश में इसको ज्यादा पालन किया जाता है। पण आपल्यामध्ये हे जास्त पालन केले जाते। विशेष करके हमारा कलीसिया में शादी करके आखिर में करते हैं, इसमें से कोई तलाक नहीं। विशेष करून आपल्या मंडळीमध्ये विवाहानंतर असं म्हणतात ह्याच्यामधून कोणताही घटस्फोट नाही। इसी रीति से हम परमेश्वर के साथ जो वाचा बांधा उसी में भी कुछ अलगपन नहीं होना चाहिए। त्याचप्रमाणे परमेश्वराबरोबर केलेल्या करारामध्ये देखील कोणतीही विभक्तता असू नये। हम मसीह के साथ एक भागीदार होने के लिए ये जीवन बिताते हैं। परमेश्वराबरोबर वाटेकरी होण्याकरिता आपण हे जीवन जगतो। तो अमर और अविनाश मीरास मसीह के साथ हम स्वर्ग में जाके प्राप्त करना, ते अविनाशी स्वातंत्र्य जे आहे प्रभूकडे जाऊन आपल्याला मिळवायचं आहे। उसी को प्राप्त करने के लिए शुरुआती प्यार, विश्वास, आशा को हम संभालना चाहिए। ते प्राप्त करण्याकरिता प्रारंभीची प्रीती, प्रेम आणि आशा आपण सांभाळून ठेवली पाहिजे। एफेसी का पत्री 2:4 में ऐसा पढ़ते हैं। इफिसकरास पत्र 2 अध्याय 4 वचनामध्ये आपण असे वाचतो, एफिसस कलीसिया आदि प्यार को खो दिया। इफिससच्या मंडळीने पहिली प्रीती गमावून बसले होते। आदि कलीसिया, आदि प्यार को हम
नहीं खोना चाहिए। पहिले प्रेम आपण गमावू नये. आदि प्यार को हम हमेशा संभालना चाहिए। पहिले प्रेम निरंतर आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. तो आदि में जो काम किया उसको करो करके 5वां वचन में पढ़ते हैं। सुरुवातीला तुझे काम केले आहे ते काम कर असे म्हटले आहे. एफेसियों का पत्रिका नया नियम का कलीसिया के लिए बहुत उपयोगी और जरूरी है। इफिससची मंडळी जी आहे ते नवीन कराराच्या मंडळीकरता खूपच उपयोगी अशी आहे. पौलुस का पत्रिकाओं में इस पत्रिका को मैं भी ज्यादा प्यार करता हूँ। संत पौलाच्या पत्रीमध्ये ह्या पत्रीला मी जास्त प्रेम करतो. पौलुस अन्य जाति कलीसिया के लिए बहुत अच्छा संदेश इस पत्रिका में लिखा। संत पौल जे आहे या पत्रीमध्ये त्याने अन्य जातीच्या लोकांकरिता एक विशेष संदेश लिहिला आहे. जो कोई प्रभु का दुल्हन बनना चाहते हैं वो इस व्यवस्था के अनुसार अपने आप को बनाना चाहिए। जो कोणी प्रभूची वधू होऊन बदलू इच्छितो तो प्रेमानुसार आपल्या स्वतःला त्याने बदललं पाहिजे. हमारे यीशु के आगमन बहुत निकट है, आपल्या येशूचे आगमन खूप जवळ आहे. तो हम वहाँ यहाँ देखने बिना जो सच्चाई शुरुआत में परमेश्वर में दिया उसी को हम पालन करना चाहिए. इथं तिथं न पाहता जे सुरुवातीमध्ये आपल्याला सत्योपदेश दिला आहे त्याचे पालन केलं पाहिजे. गलातियों का किताब 5:7 में पढ़ते हैं. गलाती का राजपत्र 5 अध्याय 7 वचनामध्ये आपण वाचतो. तो गलाती कलीसिया अपनी दौड़ को रोक दिया. हे गलातीच्या मंडळी लोकांनी स्वतःची धाव थांबवली होती. पौलुस कहते हैं शुरुआती में तूने अच्छा दौड़ा था, अभी किसने आपका दौड़ को रोका. संत पौल म्हणत आहे सुरुवातीलाच योग्यरित्या तुम्ही धावत होता, आता तुमची धाव कोणी थांबवली आहे. सुनने वाला हर एक वचन के अनुसार हमारा जीवन को ठीक ठाक करना चाहिए. ऐकणाऱ्या प्रत्येक वचनाप्रमाणे आपलं जीवन आपण सुधारित केलं हमारा पाहिजे. दौड़ रुकना नहीं चाहिए. आपली धाव थांबू नये. हम ठोकर नीचे नहीं गिरना आपण चाहिए. कधी ठेचाळून जाऊ नये. हम वहाँ यहाँ सुनकर हम दौड़ को दोष नहीं लगाना चाहिए. त्या गोष्टी ऐकून आपण आपल्या धावेला दोष लावू नये. कई लोग इस दौड़ को दोष लगाते हैं, काही लोग हे धावेला दोष लावतात. कई लोग टट्टा करते हैं, काही लोग मस्करी करतात. कई लोग निराश होकर नीचे बैठ गए. काही लोग निराश होऊन खाली बसलेले आहेत. परमेश्वर का वचन क्या कहती है? प्रभूच्या वचन काय म्हणतो? बैठना नहीं चाहिए, आपण बसू नये. लेटना नहीं चाहिए, आपण झोपू नये. खड़ा नहीं होना चाहिए, उभं राहू नये. रुकना नहीं चाहिए. थांबू नये. फिर क्या करना चाहिए? मग काय केलं पाहिजे? चलना नहीं चाहिए. चालू नये. हाँ, फिर क्या करना है? मग काय केलं पाहिजे? दौड़ते रहना है. धावत राहायला पाहिजे. हाँ, परमेश्वर का वचन हमसे कहती है हम ये 5 काम करने बिना 6वां काम जो दौड़ना है उसी को हम दौड़ते रहना. परमेश्वराचे वचन म्हणते 5 काम केल्याशिवाय 6वे काम जे आहे ते धावण्याचं काम आपण केलं पाहिजे. लेकिन गलाती कलीसिया अपना दौड़ को रोक दिया. पण गलाती करास मंडळीने आपली धाव थांबवली होती. ये हमसे 2000 साल की पीछे की बात है. हे 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ये 2000 साल से कुछ लोग अपना दौड़ को रुक गए. 2000 वर्षापासून पुष्कळ लोकांनी आपली धाव थांबवली आहे. हाँ, हम अपना दौड़ रोकना नहीं चाहिए. आपण आपली धाव थांबवू नये. हाँ, हम अपना सेवा रोकना नहीं चाहिए. आपली सेवा आपण थांबवू नये. हम जब तक श्वास रहेगी तब तक सेवा करते रहना चाहिए. जोपर्यंत आपल्या नाकपुड्यात श्वास आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे. यूसुफ को हम देखते हैं बंदी गृह में भी परमेश्वर का सेवा किया. योसेफाला आपण पाहतो त्याने बंदीगृहामध्ये देखील प्रभूची सेवा केली. इसलिए देश का सर्वोत्तम स्थान को प्राप्त किया. म्हणून त्या देशाचा सर्वश्रेष्ठ स्थान त्याला प्राप्त हम झालं. कुछ भी कष्ट हो तकलीफ हो हमारा सेवा को हम छोड़ना नहीं चाहिए. कोणतेही कष्ट असो क्लेश असो आपण सेवा सोडू नये. यदि हम सेवा नहीं करेंगे परमेश्वर के साथ हम भागीदार नहीं हो सकते. जर आपण सेवा केली नाही तर परमेश्वराबरोबर वाटेकरी होऊ शकत नाही. शुरुआती अनुभव हर एक अनुभव को संभालना चाहिए. प्रारंभीचा प्रत्येक अनुभव आपण सांभाळला पाहिजे. कई लोग आदि में जो सोप डब्बा लिया, सेविंग ब्रश लिया, सूटकेस लिया, पलंग लिया, उसी को वो लंबा समय तक रखते हैं. काही लोक जे आहे पहिले घेतलेले सोफा सेट सूटकेस जे आहे ते असं सांभाळून ठेवतात और उसी में गमन करते रहते हैं. इसको 23 साल हो गई, 25 साल हो गई, आणि त्याच्यावर पुशारकी मारतात की 23 वर्ष झाले, 25 वर्ष झाली आहे. लेकिन वो सब नाशमान वस्तु है. पण ते सर्व नाशवान वस्तू आहे. हाँ, दुनिया नया होते जा रही है. जग नवीन होत आहे. जो पुराना फेंक के सब नया लेना चाहिए. जुना सर्व फेकून देऊन आपण नवीन करायला पाहिजे. हाँ, हम नया यरूशलेम में जाने वाले लोग हैं. आपण नवीन यरूशलेमामध्ये जाणारे लोक हाँ, आहोत. कुछ लोग पुराना वस्तु में गमन करते रहते हैं. काही लोक जुन्या गोष्टीमध्ये पुशारकी मारतात. इसलिए कहते हैं ओल्ड इज गोल्ड. म्हणून म्हणतात जुनं जे सोनं. हाँ, लेकिन मैं कहता हूँ गोल्ड इज ओल्ड. पण मी म्हणतो सोनं जे आहे ते जुनं आहे. सोना बहुत पुराना है. सोनं जे आहे ते जुनं आहे. हाँ, इस मिस्र देश में आदि काल में भी बहुत सोना थी. मिस्र देशामध्ये देखील पुढच्या मागील काळामध्ये खूप सोनं होतं. उस सोना के साथ इस्राएल लोग वहाँ से बाहर आया. त्या सोन्याबरोबर ते इस्रायली लोक देशातून बाहेर आले. हाँ, लेकिन उसी को उसको बीच रास्ता में उसको छोड़ दिया, उसको गाड़ दिया. पण ते रस्त्यामध्ये आधीच त्याने ते तिथं पुरून ठेवलं. हाँ, इस
सम्मेलन का समय में आदि प्यार में हाकर सोना चांदी नाशमान वस्तू को दूर करना चाहिए. या संमेलनामध्ये आपण पहिल्या प्रीतीमध्ये येऊन सर्व नाशमान वस्तूला आपण सोडून दिलं हाँ, पाहिजे. शुरुआती आशा में बने रहना चाहिए. प्रारंभाची ती आशामध्ये आपण टिकून राहायला पाहिजे. हाँ, इस आशा विश्वास से उत्पन्न होती है. हे आशा जी आहे विश्वासाने उत्पन्न होते. तो इस आशा कहाँ से आती है? हे आशा कुठून येते? कोलोसे का पत्री 1:22 में पढ़ते हैं. कलसे राजपत्र पहिला अध्याय 22 वचनामध्ये इस आपण आशा वाचतो. सुसमाचार के द्वारा आती है. ही आशा जी आहे ते शुभवर्तमान ऐकण्याने ये होते. सुसमाचार सुनते समय हमें एक आशा होती है. हे शुभवर्तमान ऐकत असताना आपल्यामध्ये एक आशा उत्पन्न होते. ये सुसमाचार कहाँ से आती है? हे शुभवर्तमान कुठून येते? ये परमेश्वर का वचन से आती है. परमेश्वरच्या वचनातून येते. परमेश्वर का वचन कहाँ से आती है? परमेश्वरचे वचन कुठून येते? वो परमेश्वर से आती है. परमेश्वराकडून येते. परमेश्वर कहाँ? परमेश्वर कुठं आहे? वो सारे आकाश के ऊपर है. तर संबंध आकाशाच्या वर आहे. वो अगम्य ज्योति में वास करते रहते इथं हैं. कोणी प्रवेश करू शकत नाही अशा ज्योतीमध्ये तो निवास करतो. हाँ, तू वहाँ से अपनी लोगों को आशीष देते हैं. तिथून तो आपल्या लोकांना आशीर्वाद देतो. हाँ, तो हम शुरुआती आशा में वापस आना चाहिए. आपल्या सुरुवातीच्या आशेमध्ये आपण परत यायला पाहिजे. हाँ, नहीं तो हम परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकते. नाही तर प्रभूच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करू शकणार नाही. हाँ, हमारा यीशु के आगमन बहुत निकट है. आपल्या येशूचे आगमन जवळ आहे. तो हम उसके अनुसार अपना जीवन को हम आखिर का स्थान में ले आकर खड़ा करना चाहिए. त्यानुसार आपलं जीवन जे आहे शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबवलं पाहिजे. दूसरा इतिहास 24:13 में पढ़ते हैं. दुसरे इतिहास 24 अध्याय त्याच्या 13 वचनात दूसरा इतिहास 24:14. दुसरा इतिहास 24 त्याच्या वहाँ एक 13. राजा ने परमेश्वर का मंदिर को आदि अनुभव में ले आके खड़ा किया. तिथे एक राजाने परमेश्वरच्या मंदिराला पहिल्या अनुभवामध्ये येऊन उभं ठेवलं. हाँ, हम अपने आप को आदि अनुभव में ले आकर खड़ा करना चाहिए. आपण स्वतःला सुरुवातीच्या अनुभवामध्ये घेऊन यायला इस पाहिजे. सम्मेलन में सेवक और हम विश्वासी लोग इसी का फायदा उठाना चाहिए. या संमेलनामध्ये सेवक आणि विश्वासणाऱ्याने या संधीचा फायदा उचलला पाहिजे. हाँ, तो उस जो कुछ शुरू किया मृत्यू तक प्रभु का आगमन तक ले जाना चाहिए. जे काही सुरू केले आहे प्रभूच्या आगमनापर्यंत ते घेऊन जायला पाहिजे. हाँ, हम मृत्यू तक अंत तक इसमें बने रहना चाहिए. मृत्यूपर्यंत शेवटपर्यंत आपण यामध्ये राहायला पाहिजे. परमेश्वर का भवन कौन है? परमेश्वरचे भवन कोण आप आहे? और मैं परमेश्वर का भवन है. तुम्ही आणि मी परमेश्वरचे भवन इस आहोत. भवन एक सुनसान हो गई थी. हे भवन उजाड पडलं होतं. इस भवन में प्रार्थना नहीं थी. या भवनामध्ये प्रार्थना इस नव्हती. भवन में कोई शुद्धता नहीं थी. या भवनामध्ये कोणती शुद्धता नव्हती. लेकिन कई राजा लोग आके परमेश्वर का भवन को शुद्ध किया. पण कितीतरी राजांनी येऊन प्रभूचे भवन स्वच्छ केले. हमारे बीच में कई राजा लोग आए हैं. आपल्यामध्ये कितीतरी राजा लोक आले. कई याजक लोग आए हुए हैं. कितीतरी याजक लोक आलेले आहेत. वो दूर दूर से आए हैं. ते दुरून आलेले आहेत. हाँ, उन लोग परमेश्वर का भवन को शुद्ध करने के लिए आए ते हैं. परमेश्वरचे भवन स्वच्छ करायला आलेले आहेत. उसको दृढ़ करने के लिए आए हैं. त्याला दृढ कराव्यास आले आहेत. उसको देखभाल करने के लिए आए हैं. त्याची देखभाल करण्याकरिता आले आहेत. आओ हम नागपुर चलेंगे. या आपण नागपूरला जाऊया. देखेंगे वहाँ का सेवा कैसा है. पाहूया तिथली सेवा कशी आहे. वहाँ के लोग कैसे हैं. तिथले लोक कसे आहे. वहाँ का पानी कैसा है. तिथलं पाणी कसं आहे. हाँ, वहाँ की शहर कैसा है. ते नगर कसं आहे. तो ये सब देखने के लिए यहाँ लोग आए हैं. हे सर्व वाहण्याकरिता लोक इथे आलेले तो आहेत. उनके बीच में हम चमकदार ज्योति होकर चमकना चाहिए. त्यांच्यामध्ये आपण एक प्रकाश होऊन प्रकाशलं हम पाहिजे. उनको सेवा करना चाहिए. त्यांची सेवा आपण केली पाहिजे. हाँ, उन लोगों से हम आग्रह करना चाहिए हमें एक अच्छा संदेश दो. त्या लोकांकडून आपण आग्रह केले पाहिजे की आम्हाला एक चांगला संदेश द्या. 37 भजन संहिता 5वां वचन में पढ़ते हैं. स्तोत्र 37 त्याच्या 5व्या वचनामध्ये आपण वाचतो. देश में बसा हुआ सच्चाई को खालो. देशामध्ये टिकून राहा ते सत्याचे तू प्राशन हाँ, कर. नागपुर में बसा हुआ सच्चाई को सुनो. नागपूरमध्ये असलेल्या सत्याला तू ऐक. सच्चाई को खा लो. त्या सत्याला तू खाऊन घे. जब तक भोजन को नहीं खाएंगे हमें जीवन नहीं आएगी. जोपर्यंत भोजन खाणार नाही आपल्यामध्ये जीवन येणार नाही. इसलिए यिर्मयाह 15:16 में पढ़ते हैं परमेश्वर का वचन मिलते ही उसने खा लिया. म्हणून यिर्मयाहच्या 15 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये आपण वाचतो या प्रभूचे वचन मला मिळाले मी त्याला खाऊन हाँ, घेतले. बहुत लोग वचन को सुनते हैं देखते हैं लेकिन खाता नहीं. पुष्कळ लोक प्रभूचे वचन ऐकतात पाहतात पण ते खात नाही. परमेश्वर का वचन मधु से मीठा है, उसको खाना चाहिए. प्रभूचे वचन मधुपेक्षा गोड आहे ते आपण खायला पाहिजे. मत्ती 24:13 में पढ़ते हैं. मत्तेकडे शुभवर्तमान 24 त्याच्या 13 वचनात वाचतो. यीशु मसीह ने क्या कहा था. येशू ख्रिस्ताने काय म्हटले. जो अंत तक बने रहेगा वो ही उद्धार पाएगा. जो शेवटपर्यंत टिकून राहणार त्याचाच तारण होईल. जो आशा शुरुआत में हमने रखा उसको मृत्यु तक थामे रखे.
सुरुवातीला जी आशा आपण बाळगली आहे ते शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे. उनको स्थिरता से पकड़ो करके पौलुस कहते हैं. त्याला दृढतेने तुम्ही थांबून ठेवा म्हणून असं संत पौल म्हणतो. हम कई बातों में हम ढीला छोड़ दिया होगा, कितीतरी गोष्टीमध्ये आपण असं सहज सोडलेलं असेल, लेकिन उसी को हम स्थिर करना चाहिए. पण ते आपण स्थिर केलं पाहिजे. कई किलोमीटर चलने के बाद गाड़ी का चक्का का नट लूज हो जाती. आणि किती गाडी सुरू झाल्यानंतर त्याचे चाक जे आहे ते ढिल्ल होऊन जाते. हाँ, बीच बीच में उसको टाइट करना चाहिए. मध्ये मध्ये त्याला टाईट केलं बीच पाहिजे. बीच में उसको शुद्ध करना चाहिए. मध्ये मध्ये त्याला स्वच्छ केलं पाहिजे. बीच बीच में उसको ऑयल भरना चाहिए. आणि मध्येच मग त्याच्यामध्ये ऑइल टाकलं ये पाहिजे. कन्वेंशन में ये सारे काम होती है. या संमेलनामध्ये हे सर्व काम होतात. इसलिए लिखा दुल्हन अपने आप को तैयार करती है. म्हणून असं लिहिलं आहे, वधूने स्वतःला तयार केले हम पाहिजे. यीशु का दुल्हन है. आपण येशूची वधू आहोत. केवल नागपुर कलिसिया नहीं, फक्त नागपूर मंडळीच केवल नव्हे, इंडिया कलिसिया नहीं, फक्त भारताची मंडळी नव्हे, पूरी दुनिया का कलिसिया मसीह का दुल्हन है. संबंध जगाची जे मंडळी आहे ते देवाची वधू हम आहे. पापी दुनिया में रहते हैं, आपण पापी जगामध्ये जगतो. इसलिए कुछ कुछ कमी गटियां जीवन में आ जाती. आणि काही उणीव आणि कमतरता आपल्या जीवनात येतात. इसी में हम डूबना नहीं चाहिए. त्यामध्ये आपण बुडून जाऊ नये. हाँ, यूहन्ना सुसमाचार 1 अध्याय 5वां वचन में क्या पढ़ते हैं? योहानकर शुभवर्तमान पहिले अध्याय त्याच्या 5व्या वचनात आपण काय वाचतो? हाँ, दुनिया में ज्योति आई थी, जगामध्ये ज्योतीचा प्रवेश लेकिन झाला, दुनिया में अंधकार थी. पण जगामध्ये अंधकार होता उस अंधकार ज्योति को खा नहीं लिया. आणि त्या अंधाराने त्याला ग्रासले हाँ, नाही. अंधकार ज्योति को छिपा के नहीं रखा. अंधाराने ते प्रकाशाला लपवून ठेवले नाही. अंधकार दुनिया ज्योति को पकड़ा नहीं. अंधकाराने त्या प्रकाशाला धरून ठेवले नाही. यीशु मसीह को पकड़ने के लिए लोग आए थे. येशूला पकडण्याकरिता लोक आले होते. क्या हुआ? काय झालं? यीशु उनको डांटा नहीं, येशूने त्यांना धमकावले नाही, उनकी ओर उंगली दिखाया नहीं, त्यांच्यावर बोट दाखवले नाही, कोई प्रार्थना नहीं किया. कोणतीही प्रार्थना केली उनके नाही. निकट आते आते ही पूछा, हम किसको ढूंढते हो? ते जवळ आल्यावर विचारलं, तुम्ही कोणाला शोधता? हम यीशु को ढूंढते हैं. आम्ही येशूला शोधत आहोत. मैं ही यीशु हूँ. मीच येशू आहे. ये सुनने से क्या हो गया? हे ऐकल्यावर काय झालं? उन लोग ऐसे पीछे गिर ते गए. असेच मागे पडले. यदि हम सच्चा यीशु हम रहेंगे जर आपण सत्य येशू असं राहणार तर तो हमारा सामने शत्रु खड़ा नहीं हो सकता. आपल्या पुढे शत्रू उभं राहणार नाही. एक बार इसी नागपुर सेंटर में कन्वेंशन में मैं तैयारी मीटिंग चलाया था. एकदा ह्याच नागपूर सेंटरच्या संमेलनामध्ये मी टॅरिंग मीटिंग चालवली होती. एक स्त्री शैतान सामने से निकलकर आगे आया. एक स्त्री सैतान पुढून आले, वो मेरे निकट आया. ते माझ्या जवळ आले. मैं अभी तुमको मार गिराऊंगा. मी आता तुला मारून टाकणार असं म्हटले. मैंने कहा, तुझे हिम्मत है तो मारो. मी म्हटलं, तुला हिंमत असेल तर मार. मैं उनका सिर का बाल पकड़ के घुमाया नहीं. मी तिच्या डोक्याचे केस धरले नाही. मेरा दोनों हाथ मैं पीछे बांध लिया. माझे दोन्ही हात मी मागे मैं अपने आप को समर्पण किया. स्वतःला समर्पण केले. यदि मुझे मारने के लिए तुझे सामर्थ्य है तो मारो. जर मला मारायकरिता तुला शक्ती असेल तर मला तू मार. यदि मेरा यीशु मुझे मारने के लिए तुझे आज्ञा दिया, तू मुझे मार. जर माझ्या येशूने तुला मारण्याकरिता आज्ञा केली आहे तर वो तू मला हाथ मार. उठाकर मेरा सिर तक उनका हाथ आया. मैं ऐसे खड़ा रहा, तिने हात उचलले, माझ्या डोक्यापर्यंत तिचा हात आला, ऐसे पीछे गिर गई. असेच ती मागे पडली. हालेलुया. सांपों को, बिच्छुओं को रोंदने के लिए मैं अधिकार देता हूँ. सापांना विंचवांना तुम्ही पायाखाली तुडवण्याकरिता तुम्हाला अधिकार देतो. हाँ, यीशु हमें स्वर्ग और पृथ्वी का अधिकार हमें भी दिया है. येशूने स्वर्ग आणि पृथ्वीचे अधिकार आपल्याला दिले आहे. इसलिए यीशु को पकड़ने के लिए आए हुए लोग नीचे गिर गए. म्हणून येशूला पकडण्याकरिता आलेले लोक मागे पडले. हमारा यीशु कभी नहीं बदलता है. आपले येशू कधी बदलत ये नाही. दुनिया बदलते बदलते जाती हे है, जग बदलत जाते, लेकिन हम भी बदलना नहीं चाहिए. आपण बदलू नये. शुरुआती जो अनुभव है उसको संभालना चाहिए. सुरुवातीचा अनुभव आपण सांभाळला पाहिजे. हाँ, मृत्यू तक जो बने रहेगा वो ही उद्धार पाएगा. मृत्यूपर्यंत जो टिकून राहणार त्याचेच तारण होईल. प्रकाशित वाक्य 2:10 में पढ़ते हैं. प्रगटीकरण 2:10 मध्ये आपण वाचतो, 10 दिन का क्लेश है, 10 दिवसाचा क्लेश आहे. मृत्यू तक विश्वास योग्य रहो. मृत्यूपर्यंत विश्वास योग्य ये राहा. 10 दिन किसको प्रकट करती 10 है? दिवस कशाला प्रकट करतात? इस साल में हम 10 महीना कदम कर दिया है. या वर्षातील 10 महिने आपण संपवले आहे. 10वां महीना का शुरुआत में मेरा गलीसिया में मैं कहा था, 10 महिन्याच्या सुरुवातीला माझ्या मंडळीच्या मंडळीमध्ये मी असं म्हटलं ये होतं, महीना 10वां महीना है, हे महिने 10वे महिना आहे. इसलिए बहुत कष्ट होगा. कष्ट का आखिर का महीना है, म्हणून हे आपल्या कष्टांचा शेवटचा महिना आहे. इसलिए नया बल पाकर इसके ऊपर जय पाना है. म्हणून नवीन बळ मिळवून याच्यावर विजय मिळवला हाँ, पाहिजे. हम 10 महीना को पार कर दिया. आपण 10 महिने पार केले आहेत. 10 दिन क्लेश होगा. 10 दिवसाचा क्लेश होणार. हाँ, जीवन जाने तक विश्वास योग्य रहो, प्राण जाईपर्यंत तो विश्वास योग्य राहा, तभी जीवन का मुकुट पाओगे. तेव्हा जीवनी मुकुट तुला मिळेल. तो अंत तक, मृत्यु तक हम इस आशा को थामे रखना चाहिए. शेवटपर्यंत मृत्यूपर्यंत आपण ही आशा सांभाळून ठेवली पाहिजे. हाँ, प्रकाशित वाक्य 2:25 में पढ़ता है, प्रगटीकरण 2:25 मध्ये आपण असे वाचतो, तो परमेश्वर उसको एक कलीसिया से कहता है,
परमेश्वर एका मंडळीबरोबर असे म्हणतो, वो पहला काम से उनकी पिछली काम बहुत ज्यादा है। त्यांच्या पहिल्या कृत्यापासून जे मागील कृत्य आहे ते जास्त आहे। 2:25 में ऐसा पढ़ते हैं, दुसरा अध्याय त्याचे 25 वचन, नहीं आने तक तो तेरे पास जो है उसको थामे रखो। मी येईपर्यंत जे काही तुझ्या हातात आहे त्याला तू सांभाळून ठेव। हाँ, शुरुआती आशा, शुरुआती प्यार, शुरुआती सेवा को हम करते रहना चाहिए। पहिली प्रीती, पहिली आशा, पहिली सेवा आपण करत राहायला पाहिजे। हाँ, हमने एक अच्छा दिन में आए हैं, आपण एक चांगल्या दिवशी आलो आहोत। तो ये 11वां महीना है। हे 11वा महिना आहे। आज इस साल का 308वां दिन है। आज या वर्षाचा 308वा दिवस आहे। 300 परमेश्वर के साथ साथ चलने का अनुभव है। आणि 300 जे आहे प्रभू बरोबर चालण्याचा एक अनुभव आहे। अनोख 300 साल परमेश्वर के साथ साथ चला था। हनोक 300 वर्षे परमेश्वर बरोबर चालला। हम भी परमेश्वर के साथ साथ चलने के लिए वो हमें अभिषेक करके रखा। आपण देखील परमेश्वर बरोबर चालण्याकरिता त्याने आपल्याला अभिषेक केले आहे। 8 परमेश्वर का सेवा को प्रकट करती। 8 प्रभूची सेवा प्रकट करते। हाँ, आज का दिन भी हम परमेश्वर के साथ साथ चलकर प्रभु की सेवा करते रहना चाहिए। आज देखील प्रभू बरोबर चालून प्रभूची सेवा आपण करत राहायला पाहिजे। हाँ, हम 11वां महीना में आ गए हैं आपण 11व्या महिन्यामध्ये आलो आहोत। और थोड़ा ही दिन है इस साल खत्म होने के लिए। या वर्ष संपवण्याकरिता थोडेच दिवस आहेत। साल बीते जाती है, वर्ष जात आहे, महीना हफ्ता दिन बीते जाती है। महिने आठवडे दिवस जात आहे। हमारा यीशु अब तक नहीं आया, आपला येशू आतापर्यंत आला नाही, लेकिन जरूर वो आएगा। पण तो निश्चितच येणार। हम जिंदा रहते समय ही प्रभु आ सकते हैं। आपण जिवंत राहत असतानाच येशू येऊ शकतो। इसलिए एफिसस कलीसिया को परमेश्वर का आत्मा कहती आदि में जो काम किया उसी के करो। म्हणून इफिसुस मंडळीला परमेश्वराचा आत्मा समजत आहे, जे पहिले काम तू केले आहे ते पहिली कृत्य तू कर। महायान सुनकर, मनुष्यों को सुनकर अपनी सेवा को कम ना करो। इथल्या तिथल्या गोष्टी ऐकून, मनुष्याची ऐकून तुझी सेवा तू कमी करू नको। पहला परमेश्वर जो करते हैं उसी के करो। पहिले प्रभूकरिता जे केले आहे तेच तू कर। आदम हव्वा से परमेश्वर पहला आके कहा था, आदम आणि हवेला परमेश्वरने प्रथम येऊन असे म्हटले होते, लेकिन उसी को माना नहीं। पण त्याने ते पालन केले उसके नाही। पीछे शैतान आके कुछ बोलने लगा, त्याच्या मागे येऊन सैतान काही म्हणू लागला तो उनका मान लिया। आणि त्याचे त्याने ऐकले। एक भविष्यवक्ता परमेश्वर का वाणी सुनकर एक भविष्यवक्ता के पास गया था। एक संदेष्टाने प्रभूची वाणी ऐकून दुसऱ्या संदेष्टाकडे गेला होता। हाँ, जिस मार्ग में तुम जाते हो उस मार्ग में वापस नहीं आना। ज्या मार्गातून जात आहे त्यातून परत जाऊ नको। जहाँ जाते हो वहाँ खाना भोजन नहीं खाना। जिथं तू जात आहे तिथं काहीच खाऊ नको। लेकिन परमेश्वर का नहीं माना, वो भविष्यवक्ता को मान लिया। पण परमेश्वरचे ऐकले नाही, ते संदेष्टाचे त्याने ऐकले। परमेश्वर भविष्यवक्ता के द्वारा, अन्य लोगों के द्वारा परमेश्वर के लोगों को परीक्षा करके देखता है। परमेश्वर संदेष्टाच्या द्वारे, इतर लोकांच्या द्वारे परमेश्वर लोकांना चेतावणी देतो। हाँ, तो परीक्षा में हम गिरना नहीं चाहिए। परीक्षेत आपण सापडू नये। पहला जो परमेश्वर प्रकट करके देते हैं उसी को मानना चाहिए। सुरुवातीला प्रभू जे प्रकट करून देतो तेच उसके आपण बाद ऐकलं में उधर पाहिजे। से इधर से कई वाणी आएगी, त्यानंतर इथून तिथून काही वाणी येणार, हाँ, उसी को हम नहीं मानना चाहिए। त्यावर आपण आपले कान लावू नये। वो मनुष्य का, शैतान का मानने से यीशु का दुल्हन नहीं हो सकता है। मनुष्याने सैतानाचे ऐकले तर आपण येशूचा मान होऊ शकत नाही। इस 11वां महीना में हम तामे रखने का 11 बातों को मैं बताना चाहता हूँ। या 11व्या महिन्यामध्ये आपण जे सांभाळून ठेवले आहे त्या 11 गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो। पहला इब्रानियों का पत्री 3:14 में जो वचन पढ़े हैं, आशा को हम देखते हैं। इब्री लोकासपत्र 3 अध्याय 14 वचनामध्ये वाचल्याप्रमाणे आपण आशा पाहतो। जो आशा हम प्राप्त किया उसी को हम अंत तक थामे रखना चाहिए। जी आशा आपण प्रथम मिळवली आहे ते शेवटपर्यंत आपण टिकून ठेवली पाहिजे। लेकिन इस्राएल लोग परमेश्वर को छोड़कर जाने का उस वस्तु को थामे रखा। इस्रायली लोक जे आहे परमेश्वराला सोडून जाणाऱ्या त्या वस्तूंना त्याने धरून ठेवले। सारे वचन पढ़ने के लिए समय नहीं, सर्व वचन वाचण्याकरिता वेळ नाही। आप लिख के बाद में ध्यान कर सकते हैं। तुम्ही ते आपल्या लिहून ते नंतर तुम्ही ध्यान करू होशिया शकता। का किताब 11वां अध्याय 7वां वचन में पढ़ते हैं, होशेच्या पुस्तक 11 अध्याय त्याच्या 7व्या वचनामध्ये आपण असे तो वाचतो, इस्राएल लोग परमेश्वर को छोड़कर जाने का उस मन को थामे रखा। इस्रायली लोकांनी परमेश्वराला सोडून जाण्याचे ते मन त्यांनी धरून ठेवले। यहाँ सारे वचनों में उसी मतलब से लिखा है, लेकिन कुछ भाषा में अलग वचन दिया गया। सर्व वचनामध्ये त्याच अर्थाने लिहिलं आहे, पण काही भाषेमध्ये त्याचा वेगळाच अर्थ निघतो। हाँ, तो होशिया 11:7 में इस्राएल लोग परमेश्वर को छोड़ दिया। होशे 11:7 मध्ये इस्रायली लोकांनी परमेश्वराला सोडले। परमेश्वर को वो थामे नहीं रखा। परमेश्वराने त्याने परमेश्वराला दृढ ये धरून थामे ठेवले नाही। रखना मतलब क्या है? हे दृढ धरून ठेवणे त्याचा अर्थ काय? इसको हम बंदर का मतलब दे सकते हैं। ह्याला आपण एक माकडाबरोबर बंदर. त्याची तुलना, एक माकडाबरोबर बंदर तुलना का करू शकतो। बच्चे को देखें, वो अपना नीचे से
चारों पाव से उनका माव को एकदम पकड़ लेती ते है। माकडाचे लहान पिल्लू असते ते आई माकडाला असे चार हाताने धरून ठेवते. वो पेड़ में कुदी मारती, सरबना में कुदी मारती, पहाड़ में कुदी मारती, वो बच्चा नीचे नहीं गिरती है। एका झाडावर दुसऱ्या झाडावर डोंगरावर उडी मारत असताना ते लहान पिल्लू जे असतं कधी खाली पडत नाही. ऐसा ही हम अपना यीशु को पकड़ लेना चाहिए। त्याचप्रमाणे आपण आपल्या येशूला धरलं पाहिजे. इसलिए हम गीत गाए थे, मसीह का प्यार से मुझे कौन अलग कर सकता है। म्हणून आपण गीत गायलं होतं, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करणार. मेरी माँ से मुझे कौन अलग कर सकता है माझ्या करके आईपासून बंदर मला- गीत गाती है। माझ्या आईपासून मला कोण विभक्त करणार म्हणून ते लेकिन माकडाचे बिल्ली पिल्लू का गीत बच्चों को गाते. देखें, एका मांजरीच्या पिल्लू पहा, हाँ बिल्ली अपना बच्चों को अपना मुंह से गले में काट के ले जाता है। मांजर जे आहे ते आपल्या तोंडात आपलं पिल्लू धरून असं नेत हाँ असते. ऐसा भागता है, बच्चा को मुंह में लेके भागती है। ते आपल्या लेकरांना आपल्या तोंडात धरून असं पाळते. लेकिन बंदर का बच्चा माँ को पकड़ के भागती है। पण जे माकडाचे पिल्लू असते ते आईला धरून पळते. हाँ ऐसा एक पकड़ हम मसीह में पकड़ना चाहिए। अशा प्रकारे ख्रिस्तामध्ये आपल्याला एक दृढ असायला पाहिजे. नहीं तो सेवकों को पकड़ना चाहिए, सेवाला धरून ठेवले पाहिजे, सच्चाई को पकड़ना चाहिए। सत्याला धरून ठेवले हम पाहिजे. परमेश्वर को छोड़कर जाने का बात को पकड़ के नहीं रखना चाहिए। परमेश्वराला सोडून जाण्याचे जे भाग आहे ते आपण दृढ धरून ठेवू नये. हाँ ऐसा इस बात मेरे पास मत कहो करके कहना चाहिए। असल्या गोष्टी तू माझ्याशी करू नको असे पण म्हटले पाहिजे. लूत ने अपना सास से यही कही थी, लोटाने आपल्या सासूला अशीच म्हटली तुझे होती, छोड़कर जाने का बात मुझसे मत कहो। तुला सोडून जावे असे तू माझ्याशी बोलू नको. नेहेमिया क्या कहा था, नेहमीने काय म्हटले, मेरा समान व्यक्ति भागेगा क्या। माझ्यासारखा व्यक्तीतून पडून जाऊ का. हाँ कई लोग शेर को नहीं बिल्ली को देख के भाग जाते हैं। काही लोक सिंहाला नव्हे तर मांजरीला बघून पळून जातात. एक घर के अंदर छुआ घुस गई थी, एका घरात ते एक उंदीर घुसला होता. हाँ घर का स्त्री घर छोड़ के बाहर भाग गई। त्या घरातली स्त्री होती, घर सोडून बाहेर पळाली. हाँ कहते हैं गीत में क्या गाते हैं, गीतामध्ये काय गातात, हम शेर का समान सामना करेंगे। आम्ही सिंहासारखे तो त्याला सामोरे जाणार. मेरा भाई एक ड्रामा में गीत गाया था, माझ्या भावाने एका नाटकामध्ये असं गीत गायलं होतं, मरे हुए शाम को कुचल डालेंगे। मेलेल्या सापाला मी कुचलून टाकणार. कौन सा शाम को, मरे हुए शाम को। मेलेल्या सापाला. हाँ सूखा हुआ नदी में वीरता से चलेंगे। आणि सुकलेल्या नदीमध्ये आम्ही वीरतेने जाणार. कौन सा नदी, कोणत्या नदीमध्ये, बहने वाला नर्मदा नदी नहीं, सूखा हुआ नदी। ते वाहणारी नर्मदा नदी नव्हे तर सुकलेली नदी. हालेलुया। लेकिन हम बहने वाला योरदान नदी के ऊपर हम विश्वास से चलने वाले लोग हैं। पण वाहणाऱ्या योर्दान नदीमध्ये विश्वासाने चालणारे लोक आहोत. हम सूखा हुआ नदी में वीरता दिखाने वाला नहीं। आम्ही कोरड्या नदीमध्ये वीरतेने जाणारे नाही. परमेश्वर का राज्य बातों में नहीं सामर्थ्य में है। परमेश्वराचे राज्य गोष्टीमध्ये नव्हे तर सामर्थ्यामध्ये आहे. हाँ हम जो करते हैं वो हम करना चाहिए। जे आपण बोलतो ते करायलाच पाहिजे. परमेश्वर का काम जैसा वैसा ही नाम है। परमेश्वराचे काम जसे आहे तसेच त्याचे नाव आहे. कई लोगों का नाम अच्छा है लेकिन काम कच्चा है। काही लोकांचे नाव चांगले आहे पण काम उलट आहे. हाँ नाम अब्राहम है लेकिन कोई विश्वास नहीं। नाव अब्राहम आहे पण त्याच्यामध्ये विश्वास नाही. नाम दानियल है लेकिन छुआ को डरते हैं। नाव दानियल आहे पण उंदराला देखील घाबरतात. नाम पौलुस है लेकिन कोई प्रार्थना नहीं। नाव पौलुस आहे पण कोणती प्रार्थना नाही. नाम यूहन्ना है कोई प्यार नहीं। नाव तर योहान आहे पण प्रीती नाही. हाँ जैसा नाम है वैसा काम करना चाहिए। जसं नाव असेल तसंच काम केलं पाहिजे. हाँ हमारे यीशु के आगमन बहुत निकट है, आपल्या येशूचे आगमन जवळ आहे. इसलिए हम आशा को थामे रखना चाहिए। म्हणून आपण आशा दृढ धरून ठेवली पाहिजे. व्यवस्थावरण 4:3 में पढ़ते हैं। अनुवादाचे पुस्तक 4 अध्याय 3 वचनामध्ये आपण वाचतो. व्यवस्थावरण 4:3 अनुवादाचे पुस्तक 4 अध्याय 3 परमेश्वर को जो लोग थाम लिया पकड़ लिया उन लोग जिंदा है। जे लोक प्रभूला दृढ धरून ठेवतात ते लोक जिवंत राहणार. हाँ जो लोग परमेश्वर को छोड़ दिया वो जंगल में मर गए। जे प्रभूला सोडून दिले ते जंगलामध्ये मरण पावले. इस जंगली यात्रा में परमेश्वर को ना छोड़ें। या जंगलच्या प्रवासामध्ये आपण प्रभूला सोडू नये. कितना भी कष्ट मुसीबत हो हम प्रभु में बने रहना चाहिए। कितीही कष्ट क्लेश असो आपण प्रभूमध्ये स्थिर राहायला हम पाहिजे. भरा हुआ नदी में वीरता दिखाना चाहिए। आपण ते भरलेल्या नदीमध्ये वीरता दाखवली हम पाहिजे. जिंदा शाम को मारना चाहिए। आपण जिवंत सापाला मारलं पाहिजे. हम शैतान को कुचलना ते चाहिए। शैतानाला आपण ठेचून दिलं पाहिजे. उस यीशु हमें सारे सामर्थ्य से भराया है। येशूने आपल्याला सर्व सामर्थ्याने भरले आहे. हाँ जो परमेश्वर को पकड़ लिया वो मरा
नहीं। जो परमेश्वराला त्यानं धरून ठेवले आहे तो मेलेला नाही. व्यवस्थावरण 4:4 में ऐसा पढ़ते हैं। अनुवादाचं पुस्तक 4 वचनामध्ये आपण असे वाचतो, दूसरा, हम परमेश्वर को थामे रखना चाहिए। आपण परमेश्वराला चिकटून राहायला पाहिजे। वो ही व्यवस्थावरण 4:4 में पढ़ते हैं। तेच आपण अनुवादाचं पुस्तक 4 वचनामध्ये वाचतो। हाँ, परमेश्वर को हम थामे रखना चाहिए। आपण परमेश्वराला चिटकून किंवा बिलकुल राहायला स्थिरता पाहिजे, से उनको पकड़ लेना चाहिए। दृढतेने त्याला ठेवलं पाहिजे। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? पूरा रात याकूब ने प्रार्थना किया था। संबंध रात्र याकूबाने प्रार्थना केली होती। हाँ, आखिर में परमेश्वर का दूत कहा, मुझे छोड़ दो, मैं जा रहा हूँ। शेवटी प्रभूच्या दूत म्हणाला, मला सोड, मला मी जात आहे। हाँ, मैं जा रहा हूँ। मी आता जात आहे। तो याकूब ने क्या कहा? याकोबाने काय म्हटले? मैं आपको नहीं छोड़ूंगा, मी तुला सोडणार नाही, आपको मैं नहीं छोड़ूंगा, तुला मी सोडणार नाही, जब तक मुझे आशीष नहीं देगा मैं नहीं छोड़ूंगा। मला आशीष देऊपर्यंत मी तुला सोडणार नाही। आजकल परमेश्वर के लोग 1 मिनट भी प्रार्थना नहीं करते हैं। आजकाल प्रभूचे लोक 1 मिनिट सुद्धा प्रार्थना करीत नाही। बीमारी कष्ट आने से उधर इधर बोलते हैं, अच्छा अस्पताल में चले जाते हैं। आजार येत असताना इथं तिथं म्हणतात आणि दवाखान्यात निघून जातात। लेकिन परमेश्वर का वचन हमें क्या सिखाती है? पण प्रभूचे वचन आपल्याला काय शिकवतो? मेरा वचन सुनकर मेरी मार्ग में चलने से मैं तेरा चंगा करने वाला परमेश्वर है। माझे वचन ऐकून माझ्या व्यवस्थेप्रमाणे चालले तर मी तुला आरोग्य देणारा देव आहे। हमारा जीवन में बीमारी जरूर आएगी, आपल्या जीवनामध्ये आजार येणार, निर्बलता आएगी, निर्बलता येणारच, जैसा आया वो वैसा जाएगी। पण जसे येणार तसंच निघून वो जाणार, हमें लेके नहीं जाएगी। ती आपल्याला घेऊन जाणार नाही। हालेलुया! बीमारी हमें लेके नहीं जाएगी आजार आपल्याला घेऊन जाणार नाही। जब तक कि यीशु हमारा जीवन को नहीं छोड़ेगा या जीवन जाएगा नहीं। जोपर्यंत आपल्या येशू आपलं जीवन सोडणार नाही, आपलं जीवन जाणार नाही। इसलिए भजन संगीता वाला कहते हैं, मेरा समय तेरा हाथ में है। म्हणून स्तोत्र लिहिणारा म्हणतो, माझे दिवस तुझ्या हातात हाँ, आहे। इस जानकारी हमें होना चाहिए। ही जाणीव आपल्याला असायला पाहिजे। हाँ, हम बीमारी में मरेगा नहीं, आपण या आजारामध्ये मरणार नाही। मरकर जिए हुए लोग भी यहाँ है। मरून जिवंत झालेले लोक इथं आहेत। हाँ, कई विश्वासियों को मैं देखा हूँ, काही विश्वासाने मी पाहिले आहे, मृत्यू के किनारे तक जाते हैं लेकिन दवा नहीं लेते हैं। मृत्यूच्या दरीपर्यंत जातात पण औषध घेत नाही। हमारा इंटरनेशनल कन्वेंशन में एक विश्वासी गवाही दिया था। आपल्या सर्वदेशीय कन्व्हेन्शन मध्ये एका विश्वासणाची साक्ष दिली होती। हाँ, विश्वासी लोग दवा नहीं खाना चाहिए। विश्वासणाऱ्यांनी औषध घेऊ नये, हाँ, अस्पताल नहीं जाना चाहिए। दवाखान्यात जाऊ नये। हम सेवक नहीं करते हैं, विश्वासी ही कहा। आम्ही सेवक म्हणत नाही, पण विश्वासणाऱ्याने असं म्हटले। हाँ, वो यीशु का चंगाई को अनुभव करते हैं। त्याने येशूचे आरोग्य अनुभवले आहे। हम बैठकर अपना जीवन को जांचना चाहिए। पण बसून आपले जीवनाला पारख केले पाहिजे। हाँ, हमारा जीवन में कमी गट्टियों को पहचान कर दूर करना चाहिए। आपल्या जीवनाच्या उणीवा कमतरता आपण जाणून घेऊन ते दूर केले पाहिजे। शाऊल राजा का समय में एक बार हरावट हो गई थी। शाऊल राजाच्या जीवनामध्ये एकदा पराजित झाला। तुरंत उसने सबों के ऊपर चिट्ठी डालकर उसको दूर करने के लिए काम किया। लगेच सर्वांवर त्याने चिठ्ठ्या टाकल्या आणि ते दूर करण्याचा प्रयत्न केला। वो मेरा बेटा योनातान का नाम से आने से भी वो मरना चाहिए। तो माझा पुत्र योनाथान असला तरी देखील तो मरायलाच पाहिजे। हाँ, देखो, सच्चाई के लिए, धार्मिकता के लिए अपना बेटा को भी बलि चढ़ाता है। बघा, सत्याकरिता, नीतिमत्वाकरिता स्वतःच्या मुलाला देखील तो बलिदान करतो। आज शाम तक कोई भी कुछ खाएगा वो मारा जाएगा। आज संध्याकाळ पण जर कोणी खाणार तर तो निश्चित मरून जाणार। लेकिन योनातान एक जगह में मधु बहुते रखती थी, उसी को उठा के खा लिया। पण योनाथानच्या एकदा तिथं मधु होतं, ते उचलून त्याने खाल्ले हाँ, इस कारण वहाँ कुछ रुकावट आ गई। आणि त्याने करून तिथं जे आहे काही अडखळण आली। लेकिन योनातान नहीं जानता था उनका पिता वैसा कहा था। पण योनाथानला ठाऊक नव्हतं की त्याच्या पित्याने असं म्हटले आहे। योनातान फिलिस्तियों से बहुत बड़ा छुटकारा लाया। योनाथाने पलिष्ठाकडून एक मोठा सुटका मिळवून दिली। योनातान का नाम से चिट्ठी गिरी, योनाथानच्या नावात चिठ्ठी निघाली। उसको मरना चाहिए करके शाऊल कहा। तो मरायला पाहिजे असं शाऊल म्हणाला। पूरा इस्राएल एक हो गया। संबंध इस्रायल एक झालं। योनातान मरेगा नहीं, योनाथान मरणार नाही, उसको मारना नहीं, त्याला मारू नये। उसने बहुत बड़ा जय हमारे लिए दिलाया। त्याने आपल्याकरिता एक मोठा विजय मिळवून दिला तो आहे। इस्राएल लोग उनका पिता का हाथ से, मृत्यू से उनको बचा लिया। इस्रायली लोकांना त्यांच्या हातून त्याने सोडवले आहे। हाँ, यदि कोई गलती करेगा वो मारा जाएगा। जर कोणी चूक करणार तो निश्चय मरणार। लेकिन हम कितनी बार परमेश्वर के विरुद्ध में गलती किए हैं, हमारा प्यारा परमेश्वर हमें सहन करते पण आया। कितीतरी वेळा परमेश्वराविरुद्ध आपण चूक करत असताना देखील आपलं प्रिय परमेश्वर आपल्याला क्षमा करतो। हमारा माता पिता भी ऐसा सहन नहीं करते हैं। आपले आई वडील देखील आपल्याला इथं सहन करत नाही। परमेश्वर का सहनशीलता को भी एक सीमा है। परमेश्वरच्या सहनशीलतेची एक मर्यादा आहे। वहां तक उनको पहुंचने के लिए हम छोड़ना नहीं चाहिए। तोपर्यंत तिथे जाण्याकरिता आपण वेळ देऊ नये। कल तक अपनी
प्रतिष्ठा को आगे ना करें, आणि कालपर्यंत आपली प्रतिष्ठा आपण पुढे अभी करू ही नये. अपनी प्रतिष्ठा में आए, आताच आपण आपल्या प्रतिष्ठेमध्ये अभी परत ही येऊया. आदि अनुभव में आए, आताच ते पहिल्या अनुभवामध्ये आपण अभी ही येऊया. नया निश्चय करें. आताच नवीन निश्चय करूया. यही मार्ग है, यही जीवन है. हेच मार्ग आणि हेच जीवन आहे. यूहन्ना बपतिस्मा देने वाला का समान तू ही आने वाला या और किसी का इंतजार करना करके ना कहें. योहान बप्तिस्मा देणाऱ्याप्रमाणे तूच येणार आहे किंवा आम्ही कुणाची इतराची वाट पाहावी असे म्हणू नये. वही यूहन्ना बपतिस्मा देने वाला यीशु का गवाही दिया था, त्याच योहान बप्तिस्मा देणाऱ्याने येशूबद्दल साक्ष दिली होती. मैं ही इस सेवा का गवाही दिया था, मीच या सेवेबद्दल साक्ष दिली होती. आप ही इस सच्चाई का गवाही दिए थे. तुम्ही या सत्याबद्दल साक्ष दिली होती. फिर हम ही इसका विरुद्ध बोलने से कैसा? पण आपण त्याच्या विरुद्ध बोललं तर कसं? शुरुआती आशा को दृढ़ता से थामे रखें. आरंभीच्या आशाला आपण दृढतेने टाकून जो भी ठेवलं आपने पाहिजे. कहा, किया, अनुभव किया, उसी में बने रहें. जे तुम्ही बोलला आहे ते अनुभव केला आहे ते केलं आहे ते तुम्ही थांबून ठेवा. तीसरा, यीशु का नाम को हम थामे रखना चाहिए. येशूच्या नावाला आपण धरून ठेवलं पाहिजे. प्रकाशित वाक्य 2 अध्याय 13 वचन में पढ़ते हैं. प्रगटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 13 वचनाला आपण वाचतो. पेरगमु कलिसिया यीशु का नाम को दृढ़ता से पकड़ते रहा. पेरगमुच्या मंडळीने येशूच्या नावाला दृढतेने धरून ठेवले होते. वो यीशु का नाम को उसने इनकार नहीं किया. येशूच्या नावाच्या तिने त्याने नकार केला हाँ, नाही. यीशु का नाम को कभी हम इनकार नहीं करना चाहिए. येशूच्या नावाला आपण कधीही नकार करू नये. श्रेष्ठ गीत 1:3 में पढ़ते हैं. श्रेष्ठ गीतरत्न पहिला अध्याय 3 वचनात यीशु आपण का वाचतो. नाम उंडेला हुआ इत्र की मानिंद है. येशूचे नाव ओतलेल्या ते इतराप्रमाणे आहे. उस नाम के समान दुनिया में कोई नाम नहीं. त्या नावासारखं इतर दुसरं कोणतंही नाव नाही. इसलिए यशाया 9:6 में पढ़ते हैं, उनका नाम अद्भुत है. यशायाचं पुस्तक 9 अध्याय 6 वचनामध्ये आपण वाचतो त्याचे नाव अद्भुत इस असे आहे. यीशु का नाम मुझे भी खींच लिया है. ह्या येशूच्या नावाने मला देखील आकर्षित केले आहे. यीशु अपना प्यार से एक जमाने में मुझे भरा दिया था. एका काळामध्ये प्रभूने त्याच्या प्रेमाने मला भरून दिलं होतं. इसलिए माता पिता परिवार रिश्तेदार सब छोड़कर उनके पीछे आ गया. म्हणून आई वडील कुटुंब नातेवाईक सर्वांना सोडून त्याच्या मागे मी आलो. दुल्हन क्या कहती है? वधू काय म्हणते? मुझे खींच लो तभी हम आपके पीछे आएंगे. मला तू आकर्षित कर म्हणजे आम्ही तुमच्या इस मागे सुबह के येणार. समय में परमेश्वर आपको खींचता है. या सकाळच्या वेळेस परमेश्वर तुम्हाला आकर्षित करीत आहे. परमेश्वर लोगों को कैसा खींचते हैं? परमेश्वर लोकांना कसा आकर्षित करतो? वो प्रेम की रस्सी से खींचता है. प्रेमाच्या दोरीने त्यांना ओढतो. हाँ, ओशिया के किताब में हम पढ़ते हैं, होशेच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो. मनुष्यों को बांधकर खींचने वाला प्रेम की रस्सी से मैं उनको खींचा. मनुष्याला बांधून खेचणारा त्या प्रेमाच्या दोरीने मी त्यांना खेचले. परमेश्वर प्यारा है, प्रभूचे प्रेम आहे. वो प्यार से आपको भी बुलाते हैं. तो प्रीतीने तुम्हाला देखील बोलत आहे. उनके पीछे वो लो, वो आपको अनाथ नहीं छोड़ेगा. त्याच्या मागे बा म्हणजे तो तुम्हाला कधी अनाथ सोडणार नाही. हाँ, यीशु का नाम को कभी इनकार ना करें. येशूच्या नावाचे तुम्ही कधीही नकार करू नका. यीशु का नाम से लंगड़ा व्यक्ति उठ के खड़े हो गए. येशूच्या नावाने लंगडे व्यक्ती तर उठून उभे राहिले आहे. यीशु का नाम हमें चंगा करती. येशूचे नाव आपल्याला आरोग्य देते. यीशु का वचन हमें चंगा करती. येशूचे वचन आपल्याला आरोग्य देते. यीशु का आत्मा हमें चंगा करती. येशूची आत्मा आपल्याला बरे करते. पवित्र लोगों का हाथ हमें चंगा करती. पवित्र लोकांचे हात आपल्याला आरोग्य देते. हाँ, परमेश्वर की हर एक वस्तु में चंगा करने का सामर्थ्य. परमेश्वराच्या प्रत्येक वस्तूमध्ये आरोग्य देण्याची शक्ती आहे. गन्ना को नीचे से गाये या ऊपर से गाये वो मिठाई. उसाला आपण पुढून खावे किंवा मागून खावे ते गोडच आहे. हाँ, परमेश्वर का हर वस्तु मीठा है. परमेश्वराची प्रत्येक वस्तू मधुर हर आहे. वस्तु में सामर्थ्य है. हर एक वस्तूमध्ये सामर्थ्य आहे. हर वस्तु महिमा से भरा हुआ, प्रत्येक वस्तू गौरवाने भरलेली इसलिए आहे. कि वो महिमा का परमेश्वर है. आणि तोच एक गौरवी देव आहे. हाँ, चौथा हम क्या पढ़ते हैं? चौथा आपण काय वाचतो? हम बुद्धि को थामे रखना चाहिए. ते बुद्धीला आपण धरून ठेवलं पाहिजे. नीति वचन 3 अध्याय में हम ऐसा पढ़ते हैं. नीतिसूत्र 3 अध्यायामध्ये आपण असे 3:18 वाचतो. में पढ़ते हैं, 3 अध्याय 18 वचन. हम बुद्धि को थामे रखना ते चाहिए. आपल्या ज्ञानाला आपण धरून ठेवले पाहिजे. हाँ, उस बुद्धि हमें छुड़ाती है. ते ज्ञान आपल्याला सोडवते. उस बुद्धि से हमें जीवन मिलती है. त्या बुद्धीने आपल्याला जीवन लाभते. हाँ, उस बुद्धि से हमें चंगाई मिलती है. त्या ज्ञानाने आपल्याला आरोग्य मिळते. क्योंकि जीवन का वृक्ष करके कहा गया. त्याला जीवनी वृक्ष असं म्हटले आहे. हाँ, उसको जानने वाला धन्य लोग है. त्याला जाणणारे लोक धन्य आहे. हाँ, तो परमेश्वर जो बुद्धि देता है उसी को हम थामे रखना चाहिए. परमेश्वर जे ज्ञान आपल्याला देतो ते आपण धरून ठेवले पाहिजे. ये बुद्धि कौन है? हे बुद्धी कोण आहे? वो हमारा यीशु मसीह है. तो आपला येशू ख्रिस्त आहे. पहला कोरिन्थी 1:31 में ऐसा पढ़ता है. पहिले करिंथ रासपत्र 1 अध्याय 31 वचनामध्ये आपण असे वाचतो. हाँ, वो हमारा बुद्धि ठहरा.
तो आपले ज्ञान ठरला, वो धार्मिकता पवित्रता ठहरा। तो आपले नीतिवत व पवित्रता ठरला। हाँ, नीति वचन 8वां अध्याय पूरा यीशु के बारे में लिखा गया है। नीतिसूत्रे 8वां अध्याय संबंध जे आहे ते येशूबद्दल लिहिलं आहे। हाँ, हम इस बुद्धि को हम संभालना चाहिए। या ज्ञानाला आपण राखून ठेवले पाहिजे। इसका दाम मोती से बड़ा है, त्याचे मूल्य मोत्यापेक्षा जास्त सोना आहे, चांदी से बड़ा है। सोन्या रुपयापेक्षा श्रेष्ठ आहे। हाँ, ये बुद्धि कहाँ भी नहीं मिलेगी। हे बुद्धी आपल्याला कुठेच मिळणार नाही। परमेश्वर को डरना ही बुद्धि का प्रारंभ। परमेश्वराचे भय बाळगणे ज्ञानाचे प्रारंभ हम होय। परमेश्वर के लोग परमेश्वर को डरना चाहिए। आपण परमेश्वराचे लोक परमेश्वराला भीती बाळगली परमेश्वर का पाहिजे। डर इस्राएल लोगों में नहीं थी। परमेश्वराची भीती इस्रायली लोकांमध्ये नव्हती। पुलिस का बच्चों को उसको पिता के ऊपर कोई डर नहीं रहती। पोलिसांचे लेकरं जे असतात आपल्या वडिलांना भीत नाही। इस अनुभव हो गया आज कलिसिया में भी। हेच मंडळीमध्ये आताचा अनुभव आहे। परमेश्वर का डर नहीं, परमेश्वराची भीती नाही, संतों का डर नहीं, संतांची भीती नाही, संडे स्कूल टीचरों का डर नहीं, शब्बाशाहीच्या शिक्षकांची एरिया भीती प्रेयर नाही, लीडरों का डर नहीं, क्षेत्र जे लीडर लोकांची भीती नाही, परमेश्वर का वचन का डर नहीं, परमेश्वराच्या वचनाची भीती नाही, परमेश्वर का अभिषेक का डर नहीं। प्रभूच्या अभिषेकाची भीती नाही। क्योंकि दयालु परमेश्वर माफ करके प्यार करता है। कारण दयाळू परमेश्वर क्षमा करतो आणि प्रेम करतो। यदि पुराना समय के समान परमेश्वर हमें मारेगा जर जुन्या कराराप्रमाणे परमेश्वर आपल्याला मारेल तर तो हम थोड़ा सुधर सकते हैं। आपण थोडं सुधरू शकतो। हाँ, तो हम याद रखना परमेश्वर का दया को हम परीक्षा नहीं करना चाहिए। स्मरणात ठेवावे आपण परमेश्वराचे दयेची कधी परीक्षा करू नये। हाँ, परमेश्वर की उस बुद्धि को संभाल कर हम चंगाई पाना चाहिए। परमेश्वराच्या ज्ञानाला सांभाळून आपण आरोग्य मिळवलं पाहिजे। हम धन्य होना चाहिए। आपण धन्य असे ठरले पाहिजे। पांचवा हम क्या पढ़ते हैं? पाचवा आपण काय वाचतो? शिक्षा को थामे रखना चाहिए। परमेश्वराच्या शिक्षेला आपण राखून ठेवलं पाहिजे। ओ नीति वचन 4 का 13 में पढ़ते हैं। नीतिसूत्रे 4 अध्याय 13 वचन। नीति वचन 4 का 13 में पढ़ते हैं, हम शिक्षा को हम थामे रखना चाहिए। नीतिसूत्रे 4 अध्याय 13 वचनात वाचतो आपण शिक्षण धरून ठेवलं उसी में पाहिजे से जीवन मिलती है, आणि त्याच्यातून आपल्याला जीवन उसी में मिळते, से जय मिलती है। त्यातून जय मिळते। हाँ, दाऊद परमेश्वर का शिक्षा को या सलाह को हमेशा मानकर चला था। दाऊद परमेश्वराचे शिक्षण त्याचे सल्ला नेहमी पालन करीत होता। हाँ, कोई भी बड़े लोग या परमेश्वर का वचन आपको शिक्षा देती है उसी को मानना चाहिए। कोणतेही मोठे लोक किंवा परमेश्वराचे वचन जर तुम्हाला शिक्षा देत असेल तर ते आपण मानलं पाहिजे। नीति वचन 6 का 23 में पढ़ते हैं, नीतिसूत्रे 6:23 मध्ये आपण वाचतो, तो शिक्षा ज्योति है, शिक्षा जी आहे ते ज्योतिष प्रमाणे आहे, आज्ञा ही दीपक है। आणि आज्ञा जी आहे ते शिक्षा दीपकाप्रमाणे आहे। ज्योति है, शिक्षा जी आहे ते प्रकाश सिखाने आहे। वालों का दंड जीवन की मार्ग है। आणि शिकवणाऱ्यांचे जे मार्ग आहे ते जीवनाचा मार्ग आहे। हाँ, दूसरों का शिक्षा हम छागना चाहिए। इतरांचे वाग्दंड आपण आग्रह केला पाहिजे। इसलिए दाऊद कहते हैं, धर्मी लोग मुझे मारने दो, कूटने दो, वो मेरा सिर का तेल बनेगी। म्हणून दाऊद असं म्हणत आहे, नीतिमान मला मारो ते माझ्या डोक्याकरिता अभिषेकाचे तेल ठरणार। तुम कौन है मुझे बोलने वाला, मैं कौन है सुनने वाला, करने वाला, ऐसा नहीं बोले। तू मला बोलणारा कोण आणि मी तुझ्या ऐकणारा कोण असे आपण बोलू नये। तुम अपना काम करो करके नहीं बोलना। तू आपले काम कर असं म्हणू नये। एक व्यक्ति से मैं एक बार ऐसा एक काम बताया था, एक व्यक्तीला असं मी एकदा सांगितले होते, आप अपना काम करो, हम अपना काम करेंगे। तू तुमचं काम कर, मी माझे काम लेकिन करतो। वो अपना जीवन में आशीष नहीं पाया। त्याने आपल्या जीवनात आशीर्वाद मिळवले नाही। हाँ, जो लोग अमीन चलाने वाले या बड़े कहते हैं मानना चाहिए। आपल्याला चालवणारे किंवा मोठे लोक जे म्हणतात ते आपण ऐकलं पाहिजे। इसलिए यिर्मयाह कहता है, तेरा वचन मिलते ही मैं खा लिया, मतलब आज्ञा मान लिया। म्हणून यिर्मयाह म्हणतो, तुझे वचन मला प्राप्त झाले, मी खाऊन टाकले, म्हणून त्याचा अर्थ असा आहे की मी त्याच्या आज्ञापालन सूबेदार केलं। कहते हैं, एक व्यक्ति को जा बोलने से जाता है, आ बोलने से आता है। आणि सेनामध्ये एक व्यक्तीला जा म्हटलं तर जातो आणि दुसऱ्या व्यक्तीला ये म्हटलं तर येतो। हाँ, तो एक व्यक्ति का वचन माना जाती है, एक व्यक्तीचे बोल जे आहे तिथे ऐकले तो हम जातात। परमेश्वर का वचन को मानना चाहिए। परमेश्वराचे वचन ऐकले पाहिजे। जो भी शिक्षा हमें मिलती उसी को थामे रखना जे चाहिए। शिक्षण आपल्याला मिळतं ते आपण धरून ठेवलं पाहिजे। उसी से हम जीवन पाकर जीवन को पर जीवन पाके आगे बढ़ सकते हैं। त्यातून जीवनावर जीवन मिळवून आपण पुढे जाऊ शकतो। छठवां हम क्या पढ़ते हैं? 6वां आपण काय वाचतो? शास्त्र हमारे लिए या व्यवस्था हमारे लिए, वो व्यवस्था को थामे रखना चाहिए। नियम आपण धरून ठेवलं पाहिजे। भजन संहिता 119 का 34 में ऐसा पढ़ते हैं। स्तोत्र 119 त्याच्या 34 वचनामध्ये आपण असे वाचतो, हाँ, दुष्ट लोग कुछ भी कहें, मैं तेरा व्यवस्था को थामे रखूंगा। दुष्ट लोक काहीही करो पण मी तुझ्या नियमांचं पालन करणार। हाँ, लोग कुछ कुछ कहेंगे, हम व्यवस्था को तोड़ना नहीं चाहिए। लोक काही म्हणून आपण व्यवस्था नियमाचं पालन करायला पाहिजे। हाँ, उसी को हम पालन करना चाहिए। त्याचे पालन आपण केले पाहिजे। व्यवस्था के द्वारा ही
परमेश्वर अपने लोगों को अपना राज्य के लिए तैयार करता है। नियमाच्या द्वारे परमेश्वर आपल्या लोकांना आपल्या राज्याकरिता तयार करतो. आदि में परमेश्वर मनुष्य को सृष्टि करके उनका कान में व्यवस्था दिया. प्रारंभी परमेश्वराने मनुष्याची सृष्टी केली आणि त्याच्या कानामध्ये व्यवस्था दिली. दूसरा, परमेश्वर ने 10 आज्ञा लिखे दिया. दुसरा, परमेश्वराने 10 नियम तिथं दिले. तीसरा, परमेश्वर ने अब्राहम का समय में उसको उनके लोगों के भी उनका शरीर में एक व्यवस्था परमेश्वर आणि बताया. अब्राहमाच्या काळामध्ये त्याच्या लोकांना त्यांच्या शरीरामध्ये देखील प्रभूने एक नियम दिलं. हमारे हाथ में हरेक का भाषा में व्यवस्था परमेश्वर लिखे दिया. आपल्या हातामध्ये प्रत्येकाच्या भाषेनुसार प्रभूने त्याचे नियम लिहून दिले. परमेश्वर अपनी आत्मा के द्वारा हरेक का दिल में व्यवस्था लिखा. प्रभूने आपल्या आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचे नियम लिहून ठेवले आहे. व्यवस्था को थामे रखना चाहिए. त्या नियमाला आपण धरून ठेवलं वो पाहिजे. यहाँ लिखे रखा है. ते हृदयामध्ये ये लिहिलेलं आहे. सारे बाइबल को जानने वाला आत्मा हमारे अंदर है. संबंध शास्त्र जाणणारा आत्मा आपल्यामध्ये आहे. लोगों को पर गुस्सा कर कर मूसा परमेश्वर ने लिखे दिए हुए व्यवस्था का पट्टी को तोड़ दिया. लोकांवर राग धरून मोशेने परमेश्वराच्या द्वारे दिलेले नियमाचे जे पाटे होते ते तोडून कई टाकले. लोग झगड़ा कर कर गुस्सा के कारण बाइबल को फाड़ देते हैं. काही लोक भांडण करून रागाच्या भराने ते आपले शास्त्र फाडून टाकतात. बाइबल को फाड़ने वालों को परमेश्वर एक दिन फाड़ेगा. शास्त्राला फाडून टाकणाऱ्या लोकांना परमेश्वर एक दिवस फाडणार. हाँ, परमेश्वर की व्यवस्था कितनी अनमोल है, कितनी मीठा है. परमेश्वराचे नियम किती बहुमोल आहेत, किती गोड असे आहे. इस अनेक बातों के लिए अनेक महीना का नाम भी दिया जाता है. या प्रत्येक गोष्टीकरिता प्रत्येक महिन्याचे नाव दिले आहे. वो मैं नहीं दूंगा, आप ही उसको दे लो. हा, ते मी देणार नाही, तुम्हीच ते द्या. हाँ, सातवां हम क्या पढ़ते हैं? 7वां आपण काय वाचतो? प्रेरितों को सेवकों को थामे रखना चाहिए. प्रेषितांना आपण धरून ठेवले पाहिजे. प्रेरितों का काम 17 का 34 में पढ़ते हैं. प्रेषितांचे कार्य 17 अध्याय 34 वचनामध्ये वाचतो. हाँ, तो प्रेरित पौलुस को कुछ लोग पकड़ लिया और उनके पीछे चले गया. प्रेषित पाऊलाला काही लोकांनी पकडले आणि त्याचे अनुकरण करू लागले. कुछ लोग उनको छोड़ दिया. काही लोकांनी त्याला सोडले. जो लोग उनको पकड़ लिया उन लोग व्यवस्था में बढ़ते गया, नित्य जीवन के लिए तैयार हुआ. जे लोक त्याला धरून राहिले ते लोक नियमाचं पालन करीत गेले आणि सार्वकालिक जीवन मिळवलं. कई लोग अलग अलग लोगों को पकड़ लेते हैं. काही लोक वेगवेगळ्या लोकांना धरतात. हाँ, तो प्रेरित को पकड़ना चाहिए. आपण प्रेषिताला धरलं पाहिजे. हाँ, प्रेरित को नहीं पकड़ने से हम प्रेरित का साथ उस नया यरूशलेम में नहीं जा सकते. प्रेषिताला धरलं नाही तर प्रेषितांबरोबर ते नवीन यरूशलेमामध्ये आपण जाऊ शकत नाही. हाँ, हम प्रेरितों को पकड़ना चाहिए. प्रेषिताला आपण धरून ठेवलं जैसा पाहिजे. रूत नवोमी की पकड़ा था. ज्याप्रमाणे रूथने जे नाओमीला धरून प्रेरित ठेवलं का होतं. मतलब क्या है? प्रेषित याचा अर्थ काय? परमेश्वर से बुलाया हुआ व्यक्ति, परमेश्वराकडून पाचारण झालेला परमेश्वर व्यक्ती. का अभिषिक्त व्यक्ति. परमेश्वराचा अभिषिक्त व्यक्ती. गलातियों का किताब 3 का पहला का 12 में पढ़ते हैं. गलती का राजपत्र पहिले अध्याय 12 वचनात आपण वाचतो. ये मैं किसी मनुष्य से मैं सीखा नहीं पाया नहीं करके पौलुस कहते हैं. हे कोणाही मनुष्याकडून मी शिकलं नाही आणि हे मला प्राप्त झाले हाँ, देखील प्रभु नाही. यीशु मसीह का प्रकाश से मुझे मिला. प्रभू येशूच्या प्रकाशाने हे मला प्राप्त हम झाले. हरेक को परमेश्वर प्रकाश दिया. आपल्या प्रत्येकाला प्रभूने ते प्रकाश दिले यूहन्ना आहे. 1 का 9 में पढ़ते हैं. योहान का शुभवर्तमान पहिला अध्याय 9 जगत में वचनामध्ये आकर हर मनुष्य को चमकाने वाला ज्योति यीशु मसीह है. जगामध्ये येऊन प्रत्येक मनुष्याला चमत्कार प्रकाशमान करणारी ती ज्योती वो आहे. ही आपको मुझे चमकाया है. तोच तुम्हाला आणि मला त्याने प्रकाशमान केले आहे. हाँ, इसलिए प्रेरितों को साथ हम रहकर इस प्रकाश को संभालना चाहिए. म्हणून प्रेषितांबरोबर राहून हे प्रकाश आपण सांभाळून ठेवले क्योंकि पाहिजे. प्रेरित लोग यीशु के साथ साथ रहा. कारण प्रेषित जे होते येशू बरोबर राहिले. हाँ, मैं भी ऐसा लोगों को ढूंढते रहा. मी देखील अशा लोकांना मी शोधतो. जो व्यक्ति केवल यीशु के साथ रहते हैं वो ही मेरा सेवक बनेगा. जे लोक फक्त येशू बरोबर राहतात तेच माझे सेवक होतील. मनुष्य का साथ रहने वाला मुझे नहीं चाहिए. मनुष्य बरोबर राहणारे मला नको. लेकिन कई लोग मनुष्य के साथ रहने वाला सेवकों को अपने लिए चुन लेते हैं. पण काही लोक मनुष्य बरोबर राहणाऱ्या सेवकांना स्वतःकरिता निवडून घेतात. लेकिन कुछ लोग जिसके पास कुछ नहीं कोई नहीं ऐसी व्यक्ति को पकड़ लेते हैं. पण काही लोक ज्याच्याजवळ काही नाही कोणी नाही अशा व्यक्तीला निवडून घेतात. हाँ, प्रेरितों को थामे रखना चाहिए. प्रेषितांना आपण धरून ठेवलं पाहिजे. 8वां हम बढ़ते हैं. आपण आत्म्यामध्ये बाळतो. हाँ, नवोमी की पकड़ के रखना चाहिए. नाओमीला आपण धरून ठेवलं नवोमी पाहिजे. की थामे रखना चाहिए. नाओमीला धरून ठेवलं पाहिजे. तीतुस रूत की किताब 1 का 14 में पढ़ते हैं. रूथाच्या पुस्तक पहिला अध्याय 14 वचनात वाचतो. रूत 1 का 14. रूथ पहिला अध्याय 14 वचन. उसने क्या कहा?
त्यांनी काय म्हटले, मैं तुझे नहीं छोड़ूंगा। मी तुला सोडणार नाही. रुत नवमी को स्थिरता से पकड़ लिया, रुथने नवमीला असं घट्ट धरले, लेकिन ओरबा छोड़ के चले गई। पण ओरफा जी होती ती सोडून गेली. कुछ लोग छोड़ के चले जाएंगे, कुछ लोग स्थिरता से पकड़ेंगे। काही लोक सोडून निघून जातील, काही लोक स्थिरतेने धरून राहतील. शारीरिक रीति से भी हर एक बहू अपना सास को तामे रखना चाहिए, पकड़ के रखना शारीरिकरित्या देखील प्रत्येक सुनाने आपले सासूला धरून ठेवले पाहिजे. चाहिए। एक व्यक्ति को एक ही घर है, एक व्यक्तीला एकच घर आहे, एक ही माता पिता है, एकच आई वडील लेकिन आहे. एक स्त्री को दो घर है और दो माता पिता। पण एक स्त्रीला दोन घर आहेत आणि दोन आई वडील आहेत. पहला घर, पहला माता पिता को छोड़कर भूलकर दूसरा घर और दूसरा माता पिता को प्यार करना चाहिए। पहिले घर आपले आई वडील सोडून विसरून ते दुसरे घर दुसऱ्या आई वडिलांवर प्रेम केले पाहिजे. रूत का समान भली पत्नी बनना, कच्चा पत्नी नहीं बनना। रुथाप्रमाणे चांगली पत्नी व्हावे, एक कच्ची पत्नी होऊ नये. बहुत से लोग माँ का घर को भूलता नहीं, छोड़ता नहीं। पुष्कळ लोक आईचे घर विसरत नाही, सोडत नाही. सास के द्वारा जो तकलीफ मिलती उसको स्वीकार करने के लिए तैयार नहीं, सासूच्या द्वारे जे छळ होतो त्याला स्वीकार करत नाही. लेकिन रूत इसकी कोई चिंता नहीं किया। पण रुथने याची काळजी केली नाही. हाँ, वो जगह नहीं जानती थी, जगह नहीं गई, वहाँ वो उनके पीछे चले गया। त्याला ते जाणत नव्हती, तिथं गेली नव्हती, अशाच्या मागे ती गेली. हाँ, नौवा हम अपना मुकुट को संभालना चाहिए। नव्वदचे आहे आपले मुकुट आपण धरून राहायला पाहिजे. प्रकाशित वाक्य 3:11 में पढ़ते हैं, प्रगटीकरण 30 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये आपण वाचतो. तेरा मुकुट को कोई भी छीनने बिना थामे रखो। तुझा मुकुट कोणी हिरावून घेऊ नये म्हणून तू धरून घट्ट हम धरून हर एक राहा. ऊपर अभिषेक का मुकुट है। आपल्या प्रत्येकावर अभिषेकाचा मुकुट आहे. इस अभिषेक के द्वारा अच्छी दौड़कर पौलुस के समान जय पाकर इस जीवन का मुकुट को पाना या चाहिए। अभिषेकाच्या द्वारे आपण जे आहे चांगली धाव धावून पावलाप्रमाणे आपले जीवन मुकुट मिळवले पाहिजे. हाँ, अपना सिर में मुकुट है क्या, हमेशा हम सोचकर या छू कर देख लेना चाहिए। आपण निरंतर हे स्पर्श करून पाहिलं पाहिजे की आपल्या डोक्यावर ते मुकुट आहे किंवा नाही. लेकिन इस्राएल लोगों का कहना क्या है? पण इस्रायल लोकांचे म्हणणं काय आहे? विलाप गीत 5:16 में पढ़ते हैं, विलाप 5:16 मध्ये आपण वाचतो, हाय मुकुट गिर गई, हाय ते मुकुट खाली पडला आहे, मुकुट गिर गई, ते मुकुट खाली पडला आहे. मडका गिरने से पानी चले जाएगी, ते मटकं तिथं पडलं तर पाणी निघून जाणार. मुकुट गिरने से महिमा चले जाती। मुकुट पडलं तर गौरव निघून जाणार. प्यारे भाइयों बहनों, परमेश्वर दिया हुआ मुकुट आपका सिर के ऊपर है क्या? प्रिय बंधू आणि बहिणींनो, परमेश्वराने दिलेले मुकुट तुमच्या डोक्यावर आहे का? आप रोड में देखो, जिसका मुकुट में सिर में मुकुट नहीं वो बाइक वाला को पकड़ लेता है। आणि जर तुम्ही रोडवर पहा, ज्याच्या डोक्यावर मुकुट किंवा हेल्मेट नाही त्याला पकडतात. हाँ, हमेशा हेलमेट पहन के गाड़ी चलाना चाहिए, नेहमी हेल्मेट घालून ते गाडी चालवली हमेशा पाहिजे. मुकुट को पहनते हुए सेवा करना चाहिए, नेहमी मुकुट घालून सेवा केली पाहिजे. सोना चाहिए। झोपलं पाहिजे. ये मुकुट को सोते समय भी नहीं निकालना। हे मुकुट झोपताना देखील काढू नये. हाँ, इसी को बांध के रखना। ते बांधून ठेवलं तेरा पाहिजे. मुकुट को कोई छीनने बिना थामे रखो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून ते धरून नहीं राहा. आने तक तेरे पास जो है उसको थामे रखो। मी येईपर्यंत तुझ्याजवळ जे आहे तू घट्ट धरून राहा. हाँ, हमारा मुकुट गिरना नहीं चाहिए। आपलं मुकुट पडू नये. हमने पाप किया, हमारा मुकुट गिर गई। आम्ही पाप केले, आमचे मुकुट खाली पडले. विलाप गीत 5:16 अच्छी तरफ से पढ़ लेना। विलाप 5:16 योग्यरित्या तुम्ही वाचा. हाँ, तो हमारे मुकुट को हम थामे रखने से ही प्रभु हमको चाहेगा। आपले मुकुट आपण धरून राहिले तरी प्रभू आपलं आग्रह करणार. तो हम हमेशा अपना मुकुट को पर ध्यान देते रहना चाहिए। नेहमी आपल्या मुकुटावर आपले ध्यान असायला पाहिजे. हाँ, 10वां परमेश्वर की किए हुए भलाइयों को थामे रखना चाहिए। 10व परमेश्वराने केलेले चांगल्या कृत्याला नेहमी रोमियो का पत्री 12:9 में पढ़ते हैं, रोमकरासपत्र 12:9 वचनामध्ये आपण बुराई वाचतो, को दूर करो, भलाई को थामे रखो। वाईटाला दूर करा आणि ते चांगलं आहे त्याला जवळ करा. हालेलुया। हम परमेश्वर के लोग बुराई को दूर करते रहना आपण चाहिए, परमेश्वराचे लोक त्याचा वाईट आहे त्याला दूर करत राहायला पाहिजे. गंदगी को दूर करते रहना सर्व चाहिए, मलिनता दूर करायला पाहिजे. चांदी से मैल को दूर करो, तभी कुमार के लिए अच्छी वस्तू निकलेगी। रुपयापासून जे आहे मलिनता दूर करा म्हणजे ते कुम्हाराकरिता चांगले पात्र ठरेल. राजा का सामने से दुष्टों को दूर करो, तभी सिंहासन स्थिर होगी। राजाच्या पुढून ते दुष्ट लोकांना दूर करा म्हणजे ते सिंहासन स्थिर होईल. सुलेमान जब ही राजा बना, सारे शत्रु को उसने दूर किया, नाश शलोमोन किया। जेव्हा राजा झाला तेव्हा त्याने सर्व शत्रूंना दूर केले. हाँ, हम तभी उनका सिंहासन स्थिर होगी। तेव्हाच त्याचे सिंहासन तिथं स्थिर झालं. लेकिन मिस्री देश उनका दिल को बिगाड़ दिया, पण मिस्री देशात जे स्त्री होत्या त्याच्या हृदयाला त्याने बिघडून इसलिए टाकलं. उनके सिंहासन 40 साल नहीं गई। म्हणून त्याचे सिंहासन 40 वर्ष टिकले नाही. हाँ, नहीं, उनका वंश में आने वाले लोग 40 साल नहीं रहा। त्याच्या वंशामध्ये येणारे लोक 40 वर्ष टिकले नाही. हाँ, तो
साउल, दाऊद, सुलेमान 40 साल राज किए थे. शाऊल, दावीद आणि सुलेमान, सोलमन जे आहे 40 वर्षी त्याने राज केलं होतं. लेकिन रहोबयाम 40 साल राज करने नहीं पाया. पण रहोबियाम 40 वर्षी राज्य करू शकला नाही. आपका दिल बिगड़ जाएगी, आपका संतान भी राज नहीं कर सकते. जर तुमचे हृदय बिघडून जातील तर तुमची संतती राज्य करू शकणार नाही. भलाई को हम हमेशा थामे रखना चाहिए. चांगलेपण आपण निरंतर धरून ठेवले पाहिजे. आत्मिक और शारीरिक रीति से हमारा परमेश्वर कितनी भलाइयां करते हैं. आध्यात्मिक आणि शारीरिकरित्या परमेश्वर कितीतरी चांगली कृत्य आपल्याकरिता करतो. याकूब का पत्रिका 1:17 में पढ़ते हैं. याकोब 1:17 मध्ये आपण वाचतो, सारे भलाई ज्योति की परमेश्वर की ओर से उतर कर आती है. संबंध चांगली कृत्य जे आहे ते प्रकाशाच्या देवाकडूनच येत आहे. हालेलुया. हमारा परमेश्वर ने कितनी भलाई किया है. आपल्या परमेश्वराने आपल्याकरिता कितीतरी चांगली कृत्य केली आहे. हाँ, सारे लोग पुराना चटाई में दरी में बैठते हैं, आप लोग नया चटाई में बैठे हुए हैं. ये भी एक भलाई. सर्व लोक जुन्या दरीमध्ये जुन्या चटाईवर बसतात, पण तुम्ही नवीन चटाईमध्ये बसलेले आहात. हे देखील हालेलुया. देखो, मैं सब कुछ नया करता हूँ. पहा, आम्ही सर्व काही नवीन करत आहे. ये दुनिया नई होती है. हे जग नवीन होत आहे. हाँ, हमारा स्थान नहीं होती है. आपले ठिकाण नवीन होत हमारे आहे. घर वस्त्र सब नया होते आपले जाता है. घर, आपले वस्त्र नवीन होत आहे. आप दिल्ली सागर आने से आप तुम्ही दिल्ली नगरला आले तर, यदि पहला देखे हुए लोग अभी जाने से पहचानेगा नहीं. आणि पूर्वी गेलेले लोक जर आता गेले तर ते त्यांना कळणार नाही. हाँ, दुनिया नया होते जाती है. जग नवीन होत आहे. इंसान को परिश्रम करने का बोझ परमेश्वर दे दिया है. मनुष्याला परिश्रम करण्याचे ओझे परमेश्वराने दिले ये आहे. किसके लिए है? कोणाकरिता आहे? 1000 साल का राज में हम आराम से राज करने के लिए. 1000 वर्षाच्या राज्यामध्ये आपण सोयीने राज्य लेकिन करण्याकरिता. हमारे लिए मेट्रो का जरूरत नहीं है, पण आपल्याला मेट्रोची गरज गाड़ियों नाही. का जरूरत नहीं है. गाडीची गरज नाही. अमेरिका सोचने से अमेरिका में हम रह सकते हैं. अमेरिकेचा विचार करताच आपण अमेरिकेत पोहोचणार. आपका मोबाइल में अमेरिका का नंबर लगा हुआ, अमेरिका में बातें कर सकते हैं. तुम्ही मोबाईलमध्ये अमेरिकेचा नंबर दावा, अमेरिकेत बोलू शकता. हाँ, तो वैसा ही अमेरिका में हम जाना सोचने से वहां जा सकते हैं. त्याचप्रमाणे आम्ही अमेरिकेमध्ये जायचं असं विचार केलं तर लगेच तुम्ही हमारा अमेरिकेत शरीर को पोहोचणार. तलवार कुछ नहीं कर सकती. आपल्या शरीरामध्ये द्वार काही करू शकत नाही, हाँ, तो क्योंकि हम आत्मिक शरीर में रहते हैं. कारण आपण आध्यात्मिक शरीरामध्ये हमें राहतो. भूख नहीं लगेगी, आपल्याला भूक लागणार हमें नाही, बीमारी नहीं आएगी, आपल्याला आजार येणार हमें नाही, कोई दुख नहीं, कोणतेही दुःख कोई नसणार, प्यास नहीं, कोणती तहान कोई नसणार, भूख नहीं. कोणतेही भूक अभी कई नसणार. लोग पेट को हाथ लगाते रहते हैं. तर काही लोक पोटाला हात धरतात, हाँ, क्योंकि 1 बजे होने वाला है. कारण 1 वाजत आले आहे. भोजन भी बुलाते रहती, हाँ वो खाओ. ते जेवण बोलवत आहे, या म्हणून. हाँ, यीशु की भी बुलाते रहते हैं, भोजन की भी बुलाते रहते हैं. येशूला पण हाक मारता, जेवणाला देखील हाक मारता. बिना भोजन जीना मना है. जेवणाशिवाय जे जगणे हाँ, कष्टकर आहे. बिना यीशु आत्मिक जीवन नहीं. येशू शिवाय आध्यात्मिक जीवन जहाँ नाही. यीशु वहाँ जीवन है. जिथे येशू आहे तिथे जीवन जहाँ आहे. यीशु वहाँ आशीष है. जिथे येशू आहे तिथे आशीर्वाद जहाँ आहे. यीशु वहाँ जय है. जिथे येशू आहे तिथे जय आहे. जहाँ यीशु वहाँ राज है. जिथे येशू आहे तिथे राज्य आहे. हम हमारे यीशु के साथ राज करने के लिए तैयार होते हैं. आपण आपल्या येशू बरोबर राज्य करण्यास तयार होत आहोत. प्रकाशित वाक्य 12:5 में ऐसा पढ़ते हैं, प्रगटीकरण 12:5 मध्ये आपण असे वाचतो, सारे जातियों को प्रभुता करने वाला लड़का बच्चा वो स्त्री जन्म दिया. संबंध जातीवर राज्य करणारा तो पुसंतानानं तिला जन्म दिला. वो तो बच्चा है, वो कैसा राज करेगा? ते पुसंतान ते लहान लेकरू कसं राज्य करणार? यीशु ने कहा एक व्यक्ति मन फिराकर बच्चों के समान नहीं बनेगा, वो स्वर्ग में प्रवेश नहीं येशूने करेगा. म्हटले, एक व्यक्तीने पश्चाताप करून बालकाप्रमाणे जर बदललं नाही तर स्वर्ग राज्यात जाऊ शकत नाही. हाँ, हम मन फिराकर बच्चों के समान बनना चाहिए. आपण पश्चाताप करून लेकराप्रमाणे बदललं पाहिजे. झगड़ा करने के लिए कपड़ा ऊपर नहीं करना. भांडण करायला आपले हात वर करू नये. हाँ, यीशु के समान हम शांत रहना चाहिए. येशूप्रमाणे आपण शांत राहायला यीशु पाहिजे. के समान नम्र रहना चाहिए. येशूप्रमाणे लीन असायला पाहिजे. मत्ती 5:19 में क्या पढ़ते हैं? मत्तेकडे शुभारंभ 5:19 मध्ये आपण काय वाचतो? हाँ, तो जिसको वो चाहेगा उसी को वो जिलाएगा. ज्याला तो आग्रह करणार त्यालाच तो संजीवित करणार. इसलिए हम मसीह चाहने का स्थान में अपने आप को रखना चाहिए. म्हणून ख्रिस्ताने आपला आग्रह करावे अशा ठिकाणी आपण स्वतःला ठेवलं आप पाहिजे. मार्केट में जाते हैं, बहुत से वस्तुओं को देखते हैं, लेकिन जिसको पर आपका मन लगेगी उसी को आप लेते हैं. तुम्ही बाजारात जाता, पुष्कळ गोष्टी पाहता, पण ज्यामध्ये तुमचं मन बसतो तेच तुम्ही विकत घेता. हाँ, वैसा ही यीशु भी जिसको चाहेगा उसी को ले जाएगा. त्याचप्रमाणे ज्याला येशूला जे आवडणार त्यालाच तो घेऊन ये जाणार. कोई बच्चाबात नहीं है, हे पक्षपात नाही, ये कोई अधर्मिकता नहीं है. हे कोई अनीतिमत्व नाही. एक राजा धार्मिकता से राज करेगा. एक राजा जे आहे नीतिमत्वाने राज्य करणार. इसलिए यीशु का दुल्हन को ले जाने में कोई पक्षपात नहीं रहेगी. म्हणून येशूच्या वधूला घेऊन जाण्यामध्ये कोणतेही पक्षपात नसणार. हमारे जीवन में आने वाली कष्ट, तकलीफ, आशीष, घमंड,
महिमा प्रशंसा ये सब को भी हम ऐसा ही सोचना चाहिए। आपल्या जीवनामध्ये येणारे कष्ट क्लेश आशीर्वाद जे हुशारकी आहे ते सर्व आपण असंच समजलं पाहिजे। केवल शादी का कार्ड में ये बात प्रभु की ओर से आया करके लिखने से काफी नहीं है। फक्त विवाहाच्या कार्डवर हे गोष्ट प्रभूकडून नेमून ठेवली असं लिहून उपयोग नाही। शैतान की ओर से आने से भी ये काम प्रभु की ओर से आया। सैतानाकडून आला तरी देखील प्रभूकडून नेमून ठेवले वो आहे। मनुष्य की ओर से आया शैतान की ओर से आया पता नहीं। हे मनुष्याकडून आले की सैतानाकडून आले काय माहित नाही। इसलिए कई परिवार टूट जाती है, म्हणून काही कुटुंब बिरकळून लेकिन जातात। हम मसीह का परिवार टूटना नहीं चाहिए। पण ख्रिस्ती कुटुंब कधी तुटू नये। ये काम परमेश्वर की ओर से आया है। हे कार्य प्रभूकडून आले आहे। जैसा भलाई को स्वीकार करता है वैसा बुराई और कष्ट को भी स्वीकार करना चाहिए। ज्याप्रमाणे चांगलेपण आपण स्वीकार करतो त्याचप्रमाणे वाईट आणि कष्ट देखील स्वीकार हाँ, केले पाहिजे। दाऊद को ऐसा एक स्वभाव था। दावीदाला असं एक स्वभाव होता। हाँ, क्या कहा त्याने काय म्हटले? दाऊद को पत्थरवाह करने के लिए उरिया को परमेश्वर ने आज्ञा दिया है। दावीदाला दगडफेक करण्याकरिता शिमीला परमेश्वराने आज्ञा मुझे केली। मारने के लिए, मेरा विरुद्ध बात करने के लिए, चिट्ठी लिखने के लिए, बौन करने के लिए मेरा परमेश्वर उनको जगह दिया, इसलिए वो करते हैं, करने दो। माझ्या विरुद्ध बोलण्याकरिता चिठ्ठी लिहिण्याकरिता परमेश्वर त्यांना आज्ञा देतो म्हणून त्या करतात, म्हणून करू द्या। तुरंत थापड़ मारने के लिए नहीं जाना। लगेच त्यांना मारायला जाऊ नका। 11वां क्या पढ़ते हैं? 11व्या अध्यायामध्ये वाचतो, अपना माँ का घर को थामे रखना चाहिए। आपल्या मातेच्या जे गर्भ आहे त्याला धरून ठेवलं माँ का घर पाहिजे। में जाने तक दुल्हा को थामे रखना चाहिए। आईच्या घरामध्ये जाऊपर्यंत त्या बराला आपण धरून ठेवलं श्रेष्ठ पाहिजे। गीत 3:4 में पढ़ते हैं। गीत रत्न 3:4 मध्ये आपण वाचतो। केवल उस वचन पढ़े, फक्त ते वचन वाचा। श्रेष्ठ गीत 3:4। गीत रत्न 3 अध्याय 4 वचन। हाँ, दुल्हन कहती है मेरी माँ का घर में ले जाकर छोड़ने तक मैं उसको थामे रखूंगा। आणि ते वधू अशी म्हणत आहे, मी आपल्या मातृग्रही जाईपर्यंत जननीच्या कोठडीपर्यंत आणीपर्यंत सोडणार नाही। ये माँ का घर कौन सा है? हे मातृग्रह काय आहे? गलातियों का किताब 4:26 में पढ़ते हैं। गलातीकरास 4 अध्याय 26 वचनात ऊपर का जेरूशलेम हम सबों का माता है। वरची यरूशलेम आपली सर्वांची माता आहे। हाँ, ऊपर का जेरूशलेम हम सबों का माता है। स्वर्गीय यरूशलेम आपण सर्वांची माता आहे। उस घर में हमें ले जाकर छोड़ने तक यीशु को दृढ़ता से थामे रखें। त्या घरामध्ये जाऊन आपल्याला पोहोचवपर्यंत येशूला आपण दृढतेने धरून ठेवले हमारा पाहिजे। यीशु बहुत जल्दी आने वाला है। आपला येशू लवकर येत हम आहे। नया जेरूशलेम में जाना है। पण नवीन यरूशलेमामध्ये जाणार हम तीसरा आहोत। आकाश में जाना है। तिसऱ्या आकाशामध्ये जाणार हम आहोत। पवित्र स्थान में जाना है। ते परमपवित्र ठिकाणी आपण जाणार आहोत। इसलिए यीशु मसीह अपने आप को बलि चढ़ाया। म्हणून येशूने स्वतःचं बलिदान अर्पण केले। उनके लिए एक निष्कलंक निर्दोष कलीसिया जरूरी है। त्याला एक निष्कलंक निर्दोष मंडळीची इस गरज आहे। सम्मेलन का समय में हम अपने आप को निष्कलंक निर्दोष बनाएं। या संमेलनाच्या द्वारे आपण स्वतःला निर्दोष व निष्कलंक बनवूया। जब तक यीशु अपना घर में लेके नहीं जाएगा तो तब तक परंतु- उनको थामे रखें। जोपर्यंत येशू त्याच्या गृहात आपल्याला नेत नाही तोपर्यंत त्याला आपण धरून ठेवावे। प्रभु को ना छोड़े, प्रभूला सोडू नये। मसीह का प्यार से अलग ना होवे, ख्रिस्तीच्या प्रकृतीपासून वेगळं होऊ नये। परमेश्वर का स्थान में बने रहें। प्रभूच्या स्थानामध्ये आपण टिकून राहावे। शुरुआती आशा को मृत्यु तक थामे रखें। प्रारंभी आशेला मृत्यूपर्यंत टिकून राहायला पाहिजे। तभी मसीह से हम भागीदार होगा। तेव्हा आज ख्रिस्ताचे आपण वाटेकरी होणार। मसीह से क्या भाग है? ख्रिस्तामध्ये आपल्या कोणता वाटा पहला आहे? पत्रोस 1:4 में पढ़ते हैं, पहिले पत्र 1 अध्याय 4 वचनात आपण हमें एक वाचतो, अविनाश निराश वहां रखा। आपल्याला एक अविनाशी स्वतंत्रता तिथे वहां आहे। एक आदरणीय प्रशंसा का स्थान एक रखा। आदरणीय प्रशंसा तिथे आहे। एक मलमल कपड़ा परमेश्वर वहां रखा। एक महीन मलमल तिथे ठेवलेला आहे। एक आनंद की जिंदगी प्रभु वहां रखा। एक आनंदाचे जीवन प्रभूने ठेवले आहे। इसलिए जो कुछ आपने पाया मैं नहीं पाया, मृत्यू तक उसको थामे रखना चाहिए। म्हणून जे काही तुम्ही आणि मी मिळवलं आहे मृत्यूपर्यंत ते आपण टिकून राहायला यदि पाहिजे। कुछ खो गए हैं तो आप इस कन्वेंशन में ढूंढ कर उसको प्राप्त करना चाहिए। जर काही गमावलं असेल त्या संमेलनामध्ये ते शोधून परत तुम्ही मिळवून घ्या। शीघ्र आने वाला प्रभु के लिए अपने आप को तैयार कर। लवकर येणारा येशूकरिता आपण स्वतःला तैयार करूया। प्रभु को स्तुति। प्रभूची स्तुती असो। प्रेम का राजा तू, मुक्तिदाता तू, प्रेम का राजा तू, मुक्तिदाता तू, तेरा प्यारा चेहरा महिमा देखने को धरती आशा थी इंतजार करूं। मेरा प्यारा तेरा महिमा देखने को धरती आशा थी इंतजार करूं। यीशु मसीह तू मेरा सहारा, कि तेरी मधुर मेरी रखी। यीशु
तेरी मधुर है तेरी हजूरी सदा तेरी सदा तेरी तुझको खींचे तेरी प्यासी सदा तेरी सदा तेरी तुझको खींचे तेरी प्यासी यीशु मसीह तू मेरा सहारा तेरी मधुर है तेरी हजूरी यीशु मसीह तू मेरा सहारा तेरी मधुर है तेरी हजूरी सदा तेरी सदा तेरी मुझको खींचे तेरी प्यासी 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 सदा तेरी सदा तेरी मुझको खींचे तेरी धन्य है वे जो अंत तक खड़े रहते हैं। शेवटपर्यंत उभे राहतात ते धन्य आहे. एक काम की शुरू से उनका अंत ही अच्छा। त्यांच्या एका कामाच्या सुरुवातीपेक्षा त्याच्या अंत बरे आहे. जैसा शुरू किया उस अवस्था को संभाल के रखे ज्याप्रमाणे आपण सुरू केली आहे ते अवस्था आपण सांभाळून और ठेवावी. प्रभु में बढ़ते जाए अजून प्रभूमध्ये वाढत जावे. तो प्रभु के साथ हमें जरूर हम भागीदार हो सकते हैं। तेव्हा परमेश्वराबरोबर निश्चितच आपण वाटेकरी होणार. परमेश्वर अपना वचन के अनुसार हमारे एक को कृपा देने के लिए तारीफ करें। परमेश्वर आपल्या वचनानुसार प्रत्येकाला कृपा पुरवण्याकरिता धन्यवाद करूया. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड। प्रार्थना। प्यारे खुदा, प्यारे यीशु तेरी स्तुति करते हैं प्रभु जी। हमारा सम्मेलन का दूसरा दिन भी सब रुकावट दूर करके तेरा हजूरी में हमें लाया, तेरी उपासना कर सके। हमारा गीत का सेवा, प्रार्थना, साक्षी सब तूने आशीर्वाद किया। तेरा दास से हमने सुने हुए वचन के अनुसार हमारा शरीर, आत्मा, प्राण तेरा हाथ में समर्पण करते, ताकि हम उस वचन के अनुसार जीवन करके तेरा आगमन में निर्दोष और निष्कलंक होकर तेरा सामने खड़ा हो जाए। प्रभु जी, तेरा दास से हमने जो वचन सुना है, विश्वास, प्रेम और आशा में आगे बढ़ने के लिए हमें कृपा कर। विश्वास के साथ सब शहरों को उन्होंने पकड़ लिया, इसी तरह हम भी हमारा जीवन में विश्वास के साथ सब कुछ हासिल करने के लिए हमें कृपा कर। तूने जैसे लोगों को प्रेम किया वैसे हम भी हमारा जीवन में दूसरों को प्रेम करके दूसरों को यीशु के पास लाने के लिए हर एक को तू सहायता कर। हमारा आशा को तू बढ़ाए, क्योंकि तूने हमारे लिए रखा हुआ यरूशलेम या सियोन हम हासिल करने के लिए हर एक को तू सहायता कर। उसका विरुद्ध जो काम करने वाला अंधकार की ताकत को तो नाश करके आशा में आगे बढ़ने के लिए तेरे लोगों को तू सहायता कर। तूने रखा हुआ मिरास या मुकुट वो सब हासिल करने के लिए तेरे लोगों को सहायता कर। तूने दिया हुआ आशीर्वाद को पकड़ के रखने के लिए प्रभु जी उसको खो जाना नहीं है, उस आशीर्वाद को पकड़ के अपना जीवन में लाने के लिए, उसी में आगे बढ़ते जाने के लिए, दूसरों को आशीर्वाद होकर यीशु का आगमन का बाट जोते रहने के लिए
तेरा सन्निधान में आए हुए हर एक भाई बहनों को तू सहायता कर। तेरा दास को तूने बलवंत किया, इसलिए हम स्तुति करते हैं। शाम का हमारा मीटिंग का आशीर्वाद है, जो अनंतकाल राज्य के लिए जिनको तूने नियुक्त किया है उनको भी तो मिलाकत करके तेरे पास लाने के लिए हम तुझसे मिन्नत करते हैं। हमें भी तेरा हाथ में सौंप देते हैं। तेरा आगमन के लिए हमें पवित्र कर, सिद्ध कर, यीशु मसीह के नाम से मांगते हैं। परमेश्वर प्रार्थना सुना, उसके लिए तारीफ करें। प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड। परमेश्वर आराधना आशीष दिया, उसके लिए तारीफ करें। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, पिता परमेश्वर का प्रेम, पवित्र आत्मा का संगति हमारे साथ, सारे संतों के साथ प्रभु यीशु मसीह प्रकट होने तक होती रहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड।